आपण बघतोय की मागच्या 10 वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये ऐतिहासिक सिनेमांचा काळ पुन्हा नव्याने सुरू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिनेमॅटिक लिबर्टी हा विषय सातत्याने चर्चेत येतो आणि त्यावर वादविवाद, मत, प्रतिवाद कायम होत राहतात. तर या संदर्भात या चित्रपट निर्मितीमध्ये आणि दिग्दर्शन करणाऱ्या मान्यवरांचं याच्याबद्दलचं नेमकं मत काय आहे आणि या आक्षेपांना ते कशी उत्तरं देतात, या अनुषंगाने आपण हा परिसंवाद आयोजित केलेला आहे. या परिसंवादासाठी मी निमंत्रित करतो तानाजीचे दिग्दर्शक ओम राऊत यांना. त्यानंतर मी प्रसाद ओक यांना इथे येण्याची विनंती करतो. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना मी इथे येण्याची विनंती करतो. आणि या परिसंवादाचं मॉडरेशन जे करणार आहेत त्या चिन्मय मांडलेकर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. परिसंवाद सुरू करण्याआधी सत्काराचा एक औपचारिक कार्यक्रम घ्यायचा आहे. मी आयनॉक्सच्या वतीने आधी दशरथ खजिनदार या चारही मान्यवरांचा सत्कार करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. धन्यवाद दशरथजी. आपल्या संयोजन समितीच्या वतीने परिसंवादात सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आपण आता करणार आहोत. मी सुहासदादा तेंडुलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी दिग्पाल लांजेकर यांचा सत्कार करावा. अक्षय अर्जुन. यानंतर मी संध्या मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी प्रसाद ओक यांचा सत्कार करावा. मी निलिमा जोग मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी चिन्मय मांडलेकर यांचा सत्कार करावा. सध्याला राऊत हे आडनाव महाराष्ट्र फार गाजवत आहे. 3 महिन्यापूर्वी एका राऊतांनी राजकारण गाजवलं. त्याच्यानंतर आता तानाजीच्या रूपाने ओम राऊत महाराष्ट्र काय देशच गाजवायला निघालेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी फिल्म फेस्टिवल गाजवणारे निलेश राऊत यांना आमंत्रित करतो. या औपचारिक सत्कार सोहळ्यानंतर मी माईक रूपी सूत्र जी आहेत ती सगळी चिन्मय मांडलेकर यांच्याकडे सोपवतो. लंच ब्रेक नंतर अत्यंत ज्वलंत अशा विषयावर परिसंवाद आयोजन करून आयोजन समितीने अत्यंत चातुर्य असं काम केलेलं आहे. कारण इतिहास आणि सिनेमा ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर प्रत्येकाला भरभरून खूप बोलायचं असतं. म्हणजे बरेचदा ऐकणारे कोणीच नसतात, बोलणारेच सगळे असतात. तर इथे थोडंसं हा एक योग विलक्षण जुळून आलेला आहे. कारण हे जे 3 दिग्दर्शक इथं बसलेले आहेत या 3ही दिग्दर्शकांबरोबर मी अभिनेता किंवा लेखक ह्या रूपानं किंवा दोन्ही या रूपानं काम केलेलं आहे. आणि फक्त केलेलंच नाहीये, तर आत्ता ह्या क्षणाला सुद्धा मी या 3घांबरोबरही काम करतोय.
सो ही एक माझ्यासाठी अत्यंत विलक्षण गोष्ट आहे की अशा पद्धतीचा परिसंवाद, मी त्याला परिसंवाद खरं तर म्हणणार नाही, कारण काल भेटल्यापासून आम्ही चौघही अथक अविरत गप्पा मारतो आहोत. त्या गप्पांचे विषय विविध आहेत कालपासून. तर आता थोडंसं असं झालं की त्याच गप्पा तुमच्यासमोर बसून करायचे आहेत आणि विषय थोडासा स्पेसिफिक आहे. सुरुवात करण्याआधी म्हणजे सुरुवात एक जनरल प्रश्नाने करूया, म्हणजे एक थोडंसं जरा आईस ब्रेकिंग काइंड ऑफ थिंग. कारण गेल्या काही वर्षात ऐतिहासिक चित्रपटांचं प्रमाण इवन मालिका क्षेत्रांमध्ये सुद्धा ते अचानक खूप वाढलं. ह्याचं थोडंसं मला असं कारण वाटतं की VFX तंत्राची जी प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळात अत्यंत असाध्य वाटणाऱ्या गोष्टी आता आवाक्यात आलेत असं वाटायला लागलंय, तीही असेल. किंवा एक सायकल येते की एक लव्ह स्टोरीजचा दौर असतो, मग एक ॲक्शन फिल्मचा दौर असतो, आणि मग ती सायकल आता मला असं वाटतं की ऐतिहासिक विषय, बायोपिक्स किंवा आपल्या पूर्वजांनी किंवा पूर्वसुरींनी करून ठेवलेले जे पराक्रम आहेत त्यांना उजाळा देणं, ह्या गोष्टीकडे आपण प्रेक्षक म्हणून आणि मेकर्स म्हणूनही पुन्हा पुन्हा वळू लागलेलो आहोत. दिग्पालच्या नावावर फर्जंद आणि फत्ते शिकस्त असे 2 ऐतिहासिक सिनेमे आहेत मराठीतले, आणि भालजींनंतर जो एक खूप मोठा, भालजी पेंढारकरांनंतर जो एक खूप मोठा व्हॅक्यूम आला होता मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा, झाले. पण प्रमाण मला असं वाटतं त्याचं जर इतक्या वर्षात पाहिलं तर कमी आहे. म्हणजे मला जे ऐतिहासिक चित्रपट ह्या मधल्या काळातले आठवतात त्यातलं एक सर्जा आहे, चंद्रकांत कुलकर्णी सरांचा तुकाराम आहे, ह्यालाही मी ऐतिहासिक चित्रपटच म्हणेन. पण प्रमाण खूप कमी आहे. अशी तुरळक उदाहरणं आहेत. प्रसादच्या नावावर कच्चा लिंबू सारखी नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म आहे, आणि आम्हाला कच्चा लिंबूसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं, पण प्रेक्षक आम्हाला दुर्दैवाने तेव्हा मिळाली नाही. जी सगळी कसर त्याने हिरकणीमध्ये भरून काढली. आणि हिरकणी हा 2019चा जे काही टॉप ग्रॉसर्स मराठीतले आहेत त्यापैकी एक फिल्म प्रसादने बनवली. आणि अर्थातच ओम राऊत मराठीमध्ये लोकमान्यसारखा सिनेमा जो खूप गाजला, आणि आता हिंदीमध्ये तानाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा. सो मला या तिघांना एक जनरल प्रश्न असा विचारायचा की मुळात या गोष्टी सांगाव्यात असं तुम्हाला का वाटलं, कधीपासून वाटलं, त्याची एक प्रोसेस तुम्ही तिघांनी दिग्दर्शक म्हणून शेअर करावीत, मेकर्स म्हणून शेअर करावीत असं वाटतं. आता पहिल्याप करू नका, आता टॉस उडवू. दिग्पाल, सुरुवात तूच केलीस कारण पहिला पिक्चर तुझा झाला. ऐतिहासिक म्हणल्यावर सुरुवात अशी होते, प्रोड्युसर मिळण्यापासून प्रॉब्लेम, आवाजच पोचत नाही त्यामुळे. तर लहानपणापासूनच आपण सगळेच जण मराठी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत मोठे होतो. तो मी असं कायम आम्ही चर्चेमध्ये म्हणतो की आता शिवाजी महाराज हे मराठी माणसाच्या जीन्समध्ये. सो वेगळं काही सांगायची गरज पडत नाही शिवाजी महाराज म्हटल्यानंतर असं आपल्याला वाटतं. मी खूप वाटतं असं म्हणतोय खूप जाणीवपूर्वक, कारण चित्रपट निर्मिती करताना काय काय अडचणी येतात आपण पुढे बोलूच. पहिल्यांदा असं वाटलं जेव्हा 300 हा सिनेमा मी पाहिला. लहानपणापासून बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपतीची पारायण तर आपण केलीच, पण कोंडाजी फर्जंदांची गोष्ट फार बुरळ घालत होती मला पहिल्यापासून, की 60 माणसांनी 2500 लोकांचा पराभव पन्हाळ्यासारख्या एवढ्या विस्तीर्ण किल्ल्यावर कसा केला असेल. आणि मग त्याच्यातनं काही गोष्टी तेव्हा माहितीही नव्हतं की मी या क्षेत्रात येणार आहे का नाही. आणि मग नंतर जसं पुढे पुढे येत गेलो, सुदैवाने विनय आपटे सरांसारखा एक उत्तम मार्गदर्शक लाभला, आणि त्याच्यानंतर याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. आणि 300 बघितल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवलं की ग्रीक मिथ्स आहेत त्या सगळ्या, ग्लॅडिएटर असो 300 असो, तर या इतक्या ग्लोरिफाय करून लोकांना असं वाटतं की हा ग्रीक इतिहास आहे. तर मग आपला जो इतिहास आहे जो खरंच इतका मोठा आहे की त्यातल्या कथा या पुराण कथा वाटाव्यात, इतका अचाट पर्यंत, तर तो का नाही मांडूया आपण. आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करून जवळजवळ 7 वर्ष काम करत होतो. आणि मग त्यात असं लक्षात आलं की बऱ्याच
वीरांचे पराक्रम किंवा आपल्याला माहिती असलेले काही पराक्रम याच्या मागची गोष्ट आपल्याला सांगता येईल, आणि म्हणून मी ही सुरुवात केली. प्रसाद. सगळ्यात आधी औरंगाबादकरांचे मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला ही संधी दिली. दुसरी गोष्ट, खजिनदारांच्या हातून सत्कार झाल्यामुळे यावर्षी तरी मराठी दिग्दर्शनाकडे पैसा येईल लक्षात. खरं तर इतिहास आणि चित्रपट याच्याकडे मला चित्रपटात इतिहास कसा घडवता येईल या नजरेने बघतो. हिरकणी करण्याचं माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. मी कच्चा लिंबूवरच काम करत होतो आणि कच्चा लिंबू करत असताना कच्चा लिंबूची प्रोसेस संपल्यानंतर सोनाली कुलकर्णीला असं वाटलं की हिरकणी हे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे आणि ती ते माझ्याकडे घेऊन आली. तिला असं वाटलं की मी त्या प्रोजेक्टला योग्य न्याय देईन आणि तो पण कच्चा लिंबू संपलं होतं, त्याची प्रोसेस पण सगळी संपली होती, पोस्ट पण सगळं संपलं होतं, फिल्म रिलीजच्या मार्गावर होते आणि मी शोधत होतो की आता पुढची फिल्म कुठल्या जॉनरची असेल. तोही खूप बिझी होतास त्यामुळे वेगळ्या मला स्क्रिप्ट काही मिळत नव्हत्या. सो कॉमेडी असं करावी का थ्रिलर करावी का मर्डर मिस्ट्री करावी, काय जॉनरची पुढची फिल्म असावी याचं माझं चाचपडणं चालू होतं आणि त्याच दरम्यान सोनाली येऊन मला भेटली आणि हिरकणी उदयाला आली. याच्या पलीकडे जसं इतिहासाचं नॉलेज दिग्पालला आहे तेवढं मला नाही, मला त्यात रमायला आवडतं. पण किंवा इथून पुढे मी हिस्टॉरिकल फिल्म करीनच असं नाही, मला वेगवेगळे जॉनर्स हाताळायचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स करायच्या आहेत आणि त्यात मी जास्त रमीन असं मला वाटतं. ओम. आणि सांगितलं जे काय मला बोलायचं होतं ते. ॲक्च्युली स्टोरी खूप सिमिलर आहे. मी पण झॅक स्नायडरची 300 बघितली आणि झालं असं की माझा एक खूप जवळचा घनिष्ठ कॉलेजमधला मित्र आहे, ग्रीक मित्र, आणि 2 आठवडे आधीपासून चित्रपट रिलीज व्हायच्या. 2006 साली चित्रपट आला होता. मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये काम करत होतो. आम्ही कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झालो होतो आणि आम्ही सगळे MTVत काम करत होतो मी. तर 2006 साली तो चित्रपट रिलीज होण्याच्या 2 आठवड्या आधीपासनं तो मला सारखं सांगत होता की आपल्याला हा चित्रपट बघायचा आहे, हा असा आहे, इथे ग्रीक वॉरियर्सनी असं काम केलं आहे, असे पर्शियन अटॅक्स झाले होते, आणि ज्या प्रकारे तो ते सगळं रंगवून सांगत होता त्याला धरून मला देखील खूप इंटरेस्ट निर्माण झाला की ह्या 300 गोष्टीवरती. आणि स्पार्टन्स आणि लिओनायडस आणि त्याचे सगळं त्यांनी जे केलेलं जे वॉर होती, तर पहिल्या दिवशी आम्ही फ्रायडेला रात्री जाऊन तो चित्रपट बघितला टाइम्स स्क्वेअरमध्ये न्यूयॉर्कमध्ये. आणि AMC थिएटरच्या बाहेर आल्यावरती मी असा विचार केला की यार, हमारे यहाँ भी बहुत बड़े योद्धा है, हमारे यहाँ भी बहुत बड़ी हिस्ट्री है, और वो हिस्ट्री क्या है, तो इतिहास का है. तो इतिहास एक ग्रीक गोष्ट इंग्रजीत मांडली, स्नायडर नावाच्या माणसानी, बटलर नावाच्या माणसानी ॲक्ट केली आणि जगात सगळीकडे फेमस झाली. मला असं वाटलं की तेव्हा आपल्या ज्या मराठी मातीतले जे योद्धा आहेत, आपल्या मराठी मातीतले जे वीर पुरुष झालेले आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपण कुठेतरी लोकांना सांगायला पाहिजेत. त्यामुळे माझ्या निर्मात्याचा फोन येतोय, नंतर बोलतो, हे जास्ती महत्वाचं आहे, फिल्म फेस्टिवल. तर तेव्हा मी ठरवलं होतं ॲक्च्युली 2006 साली की ही गोष्ट सांगावी. त्यामुळे तानाजीचं लिखाण हे आधी झालं आणि ते खूप मोठं झालं, लार्जर दॅन लाईफ झालं. आणि हे करत असताना मला असं लक्षात आलं की हे चित्रपट मी करूच शकणार नाही, हे संपणार नाही. त्याच्या आधी एक रेझ्युमे असण्याची गरज होती. त्याच्या आधी एक चित्रपट करून आणि मग ह्या मोठ्या चित्रपटाला हात घालण्याची गरज होती. आपल्याकडे खूप बडिंग फिल्म मेकर्स आहेत. आपल्याला जी ड्रीम कॉन्सेप्ट वाटत असते ती ड्रीम कॉन्सेप्ट ही ड्रीम असावी, ती पहिली नसावी. म्हणजे नॉट नेसेसरी इट कॅन बी युअर फर्स्ट फिल्म. सो मी असा विचार केला की मी नुकताच भारतात परत आलो होतो आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या होत्या. म्हणजे नियम तोडणं, 2014च्या पूर्वीची गोष्ट आहे ही. ट्रिपल सीट मोटरसायकलवरनं जाणं, जे मी भारतात ह्या आधी होतो 10 वर्षापूर्वी त्याच्या, तर अशा प्रकारच्या गोष्टी मला दिसत नव्हत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी असा विचार केला की अशी कुठली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीची गोष्ट जर मी तरुणांना सांगितली तर त्याच्यावरनं एक काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल.
तर म्हणून लोकमान्याची निर्मिती झाली आणि म्हणून लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातले 6 प्रसंग एकत्र करून आम्ही लोकमान्याची निर्मिती केली. आणि लोकमान्य झाल्यावरती एक चांगलं कार्ड मिळालं होतं, फिल्मफेअर मिळालं, बरंच काही काही चांगल्या गोष्टी झाल्या. आणि आय यूज दॅट कार्ड टू नॉक द डोअर्स ऑफ मिस्टर अजय देवगन अँड तानाजी वॉज बॉर्न अगेन. आता जो मूळ मुद्दा आहे ह्या सगळ्याचा, हे झालं तुमची ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागच्या प्रेरणा. एक होतं की अर्थातच ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की आपण रिसर्च हा त्याचा एक भाग येतो. पण रिसर्च हा बरेचदा खूप तुम्हाला म्हणजे जरी एखाद्या गोष्टीची सुरुवात खूप विलक्षण असली तरी रिसर्च अंती कळतं की ह्याचा शेवट काही फार ग्रेट नाही आहे किंवा ह्याचा शेवट थोडासा अपूर्ण आहे. मग जेव्हा आपण तो चित्रपट ह्या माध्यमात कन्वर्ट करतो, तो सगळा रिसर्च आपला, खास करून लोकमान्यासारखी फिल्म जेव्हा तू बनवतोस ज्याच्यामध्ये रिप्लाय करू दे त्याला रिप्लाय Kumar is a big man. He's getting back. Sorry, my bad. सो जेव्हा तू लोकमान्यासारखा एक विषय येतो जेव्हा समोर की जो योद्धा नाहीये, ज्याचं सगळं युद्ध जे आहे ते बुद्धीचं आहे, आणि अशा वेळेला तुम्ही त्या केलेला रिसर्च, इतिहासाचा केलेला रिसर्च आणि सांगायची गोष्ट, कारण गोष्टीला मग त्याचं बिगिनिंग मिडल एंड असायला हवा. तो एंड हा एंड म्हणजे तो क्लायमॅक्स असायला हवा, म्हणजे तो वर जायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या रिसर्चची किती मोडतोड होते आणि मग त्या अनुषंगाने आपण इतिहासामध्ये किती फेरफार करतो किंवा किती हलतो त्याच्यावर. हा तुम्हाला तिघांनाही जनरल क्वेश्चन आहे. आय एम रिअली ग्लॅड तुम्हाला लोकमान्याविषयी विचारतोयस, कारण लोकमान्यामध्ये इतिहासाची फारकत केलेली नाही, शून्य फारकत आहे. प्रत्येक गोष्टीला एक संदर्भ आहे आणि तो संदर्भ कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकामध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या तरी इंटरव्ह्यूजमध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या तरी लेखामध्ये आहे. लोकमान्य कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ परफेक्ट सायटेशन, जे मी तानाजीच्या बाबतीत म्हणणार नाही, परंतु लोकमान्य हा परफेक्ट आहे. लोकमान्यमध्ये क्लायमॅक्स नाही, विच इज अ प्रॉब्लेम, राईट. त्या नरेटिव्हचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये क्लायमॅक्स नाही आहे. त्या नरेटिव्हचा अजूनही एक असा प्रॉब्लेम आहे की प्रॉब्लेम किंवा ॲडव्हान्टेज किंवा रिफाईंड रायटिंग आपण ज्याला म्हणू शकतो, की लोकमान्यमध्ये विलन नाही. एक चित्रपट जो हार्डकोर कमर्शियल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये विलन नाही. इतकंच नाही तर लोकमान्यचा मला असं वाटतं की एक वेगळा रायटिंगच्या दृष्टीने त्याच्या लिखाणामधला एक असलेला एक वेगळा ॲस्पेक्ट असा की लोकमान्यामध्ये प्रोटॅगनिस्ट एक आहे आणि हिरो दुसरा आहे. प्रोटॅगनिस्ट चिन्मय आहे जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर, आणि हिरो जो आहे तो सुबोध आहे. म्हणजे लोकमान्याची भूमिका ही हिरो आहे पण प्रोटॅगनिस्ट हा चिन्मय आहे, समीरची भूमिका. सो आय थिंक इट्स अ डिसरप्टिव्ह रायटिंग स्ट्रक्चर. द रायटिंग इज ब्रोकन. ते खूप एटिपिकल रायटिंग ज्याला आपण म्हणू शकतो. इट इज नॉट अ स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ सिनेमा. हेन्स लोकमान्य इज डिफरंट. पण लोकमान्यामध्ये इतिहासाची फारकत शून्य केलेली आहे. तानाजीबद्दल काय बोलायचं तर चंदू सर समोर बसले. नाही, आपण आधी याच प्रश्नावरून दिग्पाल प्रसाद दोघांशी बोलूया की एक गोष्ट असते. जसं एक उदाहरण देतो, आर्गो नावाचा चित्रपट आला होता ज्याला ऑस्कर मिळालं. आर्गोमध्ये कथा काय आहे तर इराणमध्ये अडकलेले काही अमेरिकन्स आहेत ज्यांना अमेरिकेत परत न्यायचंय. तर मी जेव्हा आर्गो पाहिली मी खूप भारावून गेलो आणि त्याने ती खूप रिअलिस्टिकली ट्रीट पण केली. पण जेव्हा त्याच्याबद्दल नंतर वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की तो जो एअरपोर्टवरचा शेवटचा प्रसंग आहे, जिथे त्यांना अडवलं जातं, जिथे ते विमानात बसतात, अगदी विमान उडेपर्यंत त्यांच्या ते मागे लागलेले असतात इराणी सैनिक जे आहेत, तर तसं काहीच झालं नव्हतं. ते लोक एम्बेसी, त्या कॅनेडियन एम्बेसिडरच्या घरातून निघाले, एअरपोर्टवर गेले, विमानात बसले आणि ते निघून गेले. कोणाला संशय आला नाही, कोणी त्यांना पकडलं नाही. हे खरं झालेलं आहे. आता मी असा विचार केला की हे जर मी सिनेमात असंच असं पाहिलं असतं तर मला तो सिनेमा बघताना खरंच मजा आली असती का? आणि हेन्स तो शेवट जो आहे आर्गोचा, की एअरपोर्टवर गेल्यावर त्यांना संशय येतो, मग पळापळ होते, मग विमानात बसतात, मग ते अगदी आपला बॉलिवूड सारखा शेवट आहे त्याचा. विमान उडेपर्यंत ती उत्कंठा त्याने ताणलेली आहे सगळी. सो हे तुमच्या चित्रपटांमध्ये करत असताना तुम्हाला माहिती आहे रिसर्चमध्ये की ऍक्च्युली हा एंड असा नाहीये, पण मला चित्रपट म्हणून हा असा करावा लागतोय. सो तेव्हा काय नेमकं कुठलं द्वंद्व लेखक म्हणून, मेकर म्हणून असतं? नाही, मला
प्रत्येक वेळेला मला हे चित्रपटात म्हणजे आवाज पोहोचेल तू डेट्स दे प्रसाद. नाही, मुळात मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मोडतोड होण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण आमच्या समोरचा मोटिव्ह क्लिअर असतो की मला काय सांगायचं आहे. म्हणजे इतिहासाची डॉक्युमेंटरी मला नाही बनवायची, हे तर तुझ्या प्रश्नामध्येच आहे. बरोबर. पण ते बनवत असताना मला एका बाजूला सुपरमॅनही नाही क्रिएट करायचे, कारण मला त्यांना फॉलो करता यावं असे ते हिरोज आपल्याला उभे करायचे. तर त्यामुळं मला असं वाटतं की ते इंटेन्शन्समध्ये येऊन जातं सगळं, की मोडतोड नाही करायची. कारण ज्या कथा मी निवडल्यात, किंवा तानाजी आहे, फर्जंद असेल किंवा पत्ते शिकस्त असेल, या कथांमध्ये डेफिनेट क्लायमॅक्स आहे. बरोबर. तर त्या, किंवा हिरकणीमध्ये सुद्धा डेफिनेट क्लायमॅक्स आहे. तर त्याच्यामुळे त्याची उत्कंठा वेगळी ताणायची गरज पडत नाही. ती माहिती आहे मला की काय तो क्लायमॅक्स आपण म्हणजे इनफॅक्ट प्रेक्षकांनाही आधी माहिती होतं की काय किल्ला जिंकला, पन्हाळगड असो पण किंवा आपण आता फर्जंदचं उदाहरण घेऊया. फर्जंदमध्ये किल्ला जिंकला हे शेवट आहे, पण शेवटी तू जे महाराजांना आणलेलं आहेस, जी एक ऐतिहासिक उडी मी मारलेली आहे त्याच्यामध्ये फार शेवटी. सो ऍक्च्युली इतिहासात महाराज त्या किल्ल्यावर 2 दिवसानंतर गेले होते. आता इथे तू म्हणतोस तो प्रश्न येतो, जसं ओम म्हटला की कॅरेक्टर कल्मिनेशनचा भाग आहे. प्रोसेसबद्दल थोडंसं बोलूया. म्हणजे आता सरांच्या समोर काय बोलणार आहोत इथे, पण तरी शिवाजी महाराजांच्या हीच संधी आहे, बोलून घे सरांच्या. की शिवाजी महाराजांसारखं एक मोठं कॅरेक्टर आहे, जे कॅरेक्टर एक मोठा व्हायटल रोल त्या एक हा आवाज कसला येतोय? तो इथे कोणाचा तरी डिस्टर्बिंग आवाज आहे खूप कसला. नाही, कोणाचा तरी मोबाईल हे तर सर एवढं मोठं पात्र आहे, आणि त्या पात्राने काहीतरी एक भूमिका त्या संपूर्ण कथेमध्ये बजावलेली आहे. आणि ती कथा संपत असताना क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या दृष्टीने जो म्हणजे हायटन झालेला क्लायमॅक्स आहे, जिथे युद्ध झालंय, मोठ्या प्रमाणावरचं युद्ध दाखवलं, 40 मिनिटाचा वॉर सिक्वेन्स जेव्हा आपण बघतो, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी शिवाजी महाराज आले अशी हिस्ट्रीमध्ये इतिहासात नोंद आहे. आणि 1 लाख फुलं सोन्याचे उधळून कोंडाजींनी त्यांचं स्वागत केलं. पण एवढं सगळं वरती गेलेलं असताना पुढची 10 मिनिटं खरंच प्रेक्षक बसणार आहेत का? मी सगळ्या शिवभक्तांना विचारू इच्छितो की तुम्ही बसणार आहात का? तर मी दाखवतो. पण ते बसणार नाहीत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण आमची खूप व्यथा आहे, ती नंतर मांडणार आहे मी. तर पण असं म्हणजे त्या लेखनशास्त्राचा विचार करता, आपण जो लेखनशास्त्र म्हणून म्हणतो, स्क्रीन प्ले किंवा पटकथेचं शास्त्र म्हणतो, त्याच्यामध्ये एवढं मोठं पात्र येतं, आणि ते पात्र काही न करता माझी कथा संपली आहे. जेव्हा बाबू खान हे त्याचं नाव आहे हिस्ट्रीमधलं, बेशक खानचं पात्र जे समीर धर्माधिकारीने रंगवलं, तर त्याचा वध झाल्यानंतर कथा संपलेली आहे. मग बघण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. आणि शिवाजी महाराजांना मी सोडू शकत नाही, कारण शेवटी मगाशी जो शिवाजी महाराज विशेष नाही, आणि दुसरा एक विशेष जो महत्वाचा भाग मगाशी विचारला गेला की संदेश कोण आहे, संदेश काय दिला, ते प्लीज का यांचा मोबाईल आहे का बघ? काहीतरी इथं कोण काकांचं ते कानाचं मशीन त्याचा आवाज येतो. बरोबर आहे, ते हिअरिंग एडचा आवाज. हां, हिअरिंग एडचा आवाज येतो. आवाज वरून येतोय कुठून? हा ते. आणि एवढं मोठं पात्र मी नाही सोडू शकत की ते मध्येच निघून गेलं आणि माहिती नाही पुढे शिवाजी महाराजांचं काय झालं. तर त्या कल्मिनेशनसाठी शिवाजी महाराजांना आणलं गेलं पटकथेच्या शास्त्रानुसार. मग कुठलं ना कुठलं म्हणजे एकतर इतिहास हे विज्ञान म्हणून चालायला लागतं, किंवा पटकथाशास्त्र हे विज्ञान म्हणून चालायला लागतं. हा थोडासा बॅलन्सचा विषय. आणि सरते शेवटी त्याच्यामधनं इंटेन्शनचा भाग येतो की तुम्ही काय म्हणून ते आणले. तिथे तुमचा हिरो कुठेतरी डिमीन नाही होते ना, म्हणजे दोन्ही कोंडाजी फर्जंद सुद्धा आणि शिवाजी महाराज सुद्धा, ते जर तुम्ही बॅलन्स सांभाळला तर मला वाटतं ती योग्य अशी लिबर्टी आहे. आणि ओम हाच प्रश्न तुलाही, कारण तानाजीचा एंड जो काही आहे, सो इतिहासामध्ये एंड, तो इतिहासातला एंड नाही. राजे हे सिंहगडावरती किंवा कोंढाण्यावरती गेले नव्हते. सुभेदारांचा जो देह होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. आता हे जे जे दिग्पाल म्हणाला तेच आय थिंक मला वाटतं तसंच आहे की यू हॅव टू हॅव दॅट कल्मिनेशन, राईट? यू हॅव टू हॅव, it is cinema at the end of it. It is something that we are trying to do
इन ऑर्डर टू क्रिएट. हिचकॉकने खूप चांगलं सांगितलंय की व्हॉट इज ड्रामा. ड्रामा इज लाईफ विदाउट बोरिंग पार्ट, राईट? सो इफ यू वॉन्ट टू ॲड ड्रामा, जे हे तुमचं आयुष्य आहे, इतिहास आहे, हे लाईफ आहे, त्या लाईफमधला जर त्या एका विशिष्ट क्रुशियल ठिकाणी where the need of the screenplay is to finish the film at that high, आणि तर इमोशनली जर इफ आय वॉन्ट टू ट्रान्सलेट द फिलिंग्स, तर थोडी इतिहासाबरोबर फारकत करायला हरकत नसावी. परंतु हे करत असताना आपण हे निर्मळ मनाने करायला पाहिजे. हे करत असताना कुठल्याही प्रकारचं ते जे मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचं पावित्र्य कुठल्याही प्रकारे आपण खराब करता कामा नये, त्याला तडा जाता कामा नये. आणि जर तुमच्या विषयाला धरून जर तुम्ही काही गोष्ट अधिक इफेक्टिव्हली जर मांडू शकत असाल तर ते मांडण्यामध्ये बदल जर केला तर त्याची हरकत नाही. पण हे करत असताना खरा इतिहास काय आहे किंवा योग्य त्या ठिकाणी काय घडलं होतं, जे आपल्याला आतापर्यंत सांगितलं आहे ते माहिती असण्याची गरज आहे. टू ब्रेक द ग्रामर यू शुड नो द ग्रामर. सो एकदा ते माहिती असेल तर मग तुम्हाला माहिती आहे की दिस इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क दॅट यू आर टेकिंग, विच वन शुड. मी ॲड करेन अजून याच्यामध्ये की मुळात हे जे चित्रपट आहेत ते बनवल्यानंतर आम्ही हे गृहीत धरतो आहोत की बरेच जण आता नवीन पिढी विशेषतः पुस्तकांकडे वळत नाही आहे, हे आपण अनुभवतो आहोत. आणि जेव्हा हे चित्रपट बनतील तेव्हा हे कितपत खरे आहेत, जर ते चांगले वाटले तर ते कितपत खरे आहेत, ऐतिहासिकदृष्ट्या किती सटीक आहेत ज्याला म्हणतो आपण, तर ते बघायला तरी कोणीतरी टर्नआउट होईल त्याच्याकडे आणि मग खरी हिस्ट्री समोर येईल. असा सुद्धा याचा विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. सो हे एक निमित्त आहे की लोकांना पुन्हा एकदा हिस्ट्रीकडे वळवावं अशा. प्रसाद, तुझ्यासाठी मला एक नेहमी हा प्रश्न पडतो की मुळात हिरकणीची जी गोष्ट आहे ही आपण धडा म्हणून वाचली, आपल्या आधीच्या एका जनरेशनने ती कविता म्हणून वाचली. मुळात ही कथा आहे, दंतकथा आहे की खरंच हा इतिहासाचा भाग आहे, ह्याच्यावरच डिबेट आहे. मग जेव्हा तू अशा एका विषयावर सिनेमा बनवतोस, बरं त्यातली पात्र म्हणजे त्याच्यात जिजाऊ आईसाहेब असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही ऐतिहासिक पात्र त्याच्यात आहेत, रायगड किल्ला आहे, त्याचे रेफरन्सेस पुढे मागे आहेत. मग अशा वेळेला तू ह्याच्याकडे ट्रीट करताना याच्याकडे दंतकथा म्हणून बघत होतास की इतिहास म्हणून बघत होतास? मी तुझ्या रिसर्च मध्ये काय काय आलं याच्यात? मला असं वाटतं की ज्यांनी फिल्म बारकाईने बघितली त्यांना याचं उत्तर पहिल्या स्लेटमध्येच मी दिलंय. मी पहिल्या डिस्क्लेमरमध्ये असं लिहिलं होतं की हिरकणी होती किंवा नव्हती, आय एम नॉट कन्सर्न, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. एक आई होती, एक आई आहे आणि एक आई राहणार. त्या आईला, त्या मातृत्वाला मुजरा म्हणून सो हिरकणीची म्हणजे हिरकणी जर नसतीच तर महाराजांनी त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव का दिलं असतं? म्हणजे मला पर्सनली विचार असेल तर डेफिनेटली हिरकणी होती. पण इतिहासकार काही त्याच्या फॉर आहेत, काही त्याच्या अगेन्स्ट आहेत. काही लोकांचं म्हणणं की ही दंतकथा आहे, असं काही नव्हतंच. मग पण त्यांच्याकडे मग त्या बुरुजाला हिरकणी नाव का दिलं याचं काही उत्तर नाही. सो त्यामुळे मी त्याच्यात पडलो नाही. मला एका आईची गोष्ट मांडायची होती. 1674 साली एक आई आपल्या बाळासाठी काय पराक्रम करून जाऊ शकते आणि ते मातृत्व आणि त्या जी बाळाबद्दलची ओढ, हे याच्यात मला खूप स्वारस्य वाटलं. आणि पहिली फिल्म ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर दुसरी फिल्म एवढी कलरफुल करणं आणि हिस्टॉरिकल करणं, बिंग अ डिरेक्टर म्हणून माझ्याकरता खूप चॅलेंजिंग होतं. सो माझ्या मनात हीच दोन कारणं होती हिरकणी करण्यामागची. पण जेव्हा तुम्ही इथे ऐतिहासिक चित्रपटांकडे विशेषतः बॉलिवूडमध्ये जेव्हा आपण बघतो, हिंदी सिनेमामध्ये बघतो, तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे ऐतिहासिक चित्रपटांमधली गाणी. आणि संजय लीला भन्सालींपासून इव्हन तानाजीमध्ये सुद्धा, की तानाजी मालुसरे का नाचतायत किंवा बाजीराव पेशवा का नाचतोय किंवा पिंगामध्ये काशीबाई आणि मस्तानी का नाचतात एकत्र, हा एक मुद्दा येतो जो तितकासा मराठीमध्ये अजून तरी पुढे आलेला नाहीये. कारण मुळात मराठी चित्रपटांना तशा पद्धतीच्या गाण्याचं कंपल्शन नाही. सो हाऊ डू यू डील विथ दिस? द आन्सर इज इन 2 स्टेजेस. याचं उत्तर 2 भागात आहे. एक उत्तर जे आहे ते इतिहासात आहे. देर आर रेफरन्सेस ऑफ सुभेदार परफॉर्मिंग. देर आर रेफरन्सेस की ज्याच्यामध्ये सुभेदारांनी नाच केलेला आहे. पण तो नाच कुठल्या प्रकारचा आहे तर तो शंकरा रे शंकरा डेफिनेटली नाही. करेक्ट? त्यांनी गोंधळ परफॉर्म केला आहे. करेक्ट? सो गोंधळ हा त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यांनी गोंधळ किंवा गोंधळीचा वेश परिधान करून
ते सगळे स्पायचं काम केलेलं आहे. सो ह्या सुभेदार नाचत होते का, तर सुभेदार डेफिनेटली सुभेदार नाचलेले आहेत इतिहासामध्ये. हा झाला शंकरा रे शंकराबद्दलचा माझा डिफेन्स. दुसरी गोष्ट आहे, आता गोंधळ जर केला तर गोंधळ इज नॉट अ कमर्शियल सॉन्ग, सो यू हॅव टू डू समथिंग. पण ह्याच्यामध्ये तानाजी मालुसरे हे शंकराच्या प्रेमासाठी गात आहेत. ते गाणं जे आहे ते शंकराच्या भक्तीचं गाणं आहे. त्या शंकराच्या भक्तीमध्ये तांडव करतायत, हे त्या गाण्यामध्ये रेफरन्सेस आहेत शब्दांमध्ये. पहिलं जे गाणं आहे ते शिमग्याचं गाणं आहे. शिमगा म्हणजे कोकणामध्ये होळी जेव्हा साजरी केली जाते तेव्हा होळीच्या भोवती फेर धरून किंवा पालखी जी येते ती पालखी डोक्यावरती घेऊन नाचवली जाते, भुत्या असतो, असे वेगवेगळे खेळ कोकणामध्ये केले जातात. पालखी एका देवळातनं दुसऱ्या देवळात प्रत्येक गावाच्या बाहेर येते आणि हे सगळं केलं जातं. सो ते जे रेफरन्सेस आहेत त्या गाण्यामध्ये भुत्या आहे, त्याच्यामध्ये पालखी आहे, त्याच्यामध्ये होळीच्या समोर फेर धरून नाच आहे. सो दोन्ही दोन्ही जे डान्स आहेत त्या दोघांनाही एक हिस्टॉरिकल बॅकबोन आहे. त्या काळामध्ये कसं गाणं होतं हे आपल्याला खरं सांगायचं तर माहिती नाही, पण त्याच्याशी साजेसं त्याच्या जवळ जाणारं असं माय भवानी ते गाणं आहे. परत ते गाणं देखील माय भवानी आहे, ते एका देवीच्या समोर देवीसाठी गायलेलं गाणं आहे. सो आय थिंक दॅट इज अ टाईप ऑफ लिबर्टी, इफ एट ऑल वी कॅन कॉल इट अ लिबर्टी. आपण हे ह्याला जर लिबर्टी म्हणू शकलो तर थोडीशी लिबर्टी जी काय आहे ती त्या प्रकारे घेतलेली. पण हे करत असताना म्हणजे जसं मी एक उदाहरण देईन, अशोका नावाचा चित्रपट आला होता. यार उसका नाही पता यार. नाही मी माझा प्रश्न तर ऐक पूर्ण. सो अशोकाचं म्युझिक आय थिंक अन्नू मलिकचं आहे. गाणी खूप छान आहेत ऐकायला नुसती, पण जेव्हा मी ते अशोकाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघतो तेव्हा मला मिसमॅच वाटतं. सो तू हे करत असताना, तुझं गाणं बनवत असताना तुझं काही ब्रीफ होतं का? खूप जास्ती, खूप भयंकर जास्ती. म्हणजे पहिलं गाणं जे आहे ते माय भवानी ते अजय अतुलनी केलंय, त्यामुळे त्यांची देखील भक्ती आहे सुभेदारांवरती किंवा कुठल्याही मावळ्यावरती किंवा राजांवर. तर पहिलं गाणं करताना देखील वी वर व्हेरी शुअर की, आणि कॉन्स्टंटली आस्किंग इवन फॉर शंकरा रे शंकरा, वी आर कॉन्स्टंटली आस्किंग. मेहुल व्यास नावाच्या मुलांनी शंकरा रे शंकरा गाणं केलं. सो आम्ही कॉन्स्टंटली स्वतःला प्रश्न विचारत होतो की यार ये ऐसे हो सकता है क्या, म्हणजे सुभेदार असं 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 नृत्य करू शकतील का, हे असं होईल का, हे तसं होईल का. सो त्यांना साजेसच सुभेदारांच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे त्या पर्सनॅलिटीला साजेसं एक लिमिटेड मूव्स असं हे करून केलेलं आहे. सो ह्याचं भान खूप जास्ती ठेवलं होतं की म्हणजे अचानक, म्हणजे मला बोलायलाही खरं सांगायचं तर भीती वाटते, पण हिरो आणि हिरोईन एका झाडाच्या समोर नाचत नाहीयेत चित्रपटात, म्हणजे ते त्यांच्या प्रतिमेला धोकादायक आहे. बरोबर. म्हणजे मला नावही घेणं थोडं कठीण झालं. नाही, correct. द लीड कॅरेक्टर ऑफ माय फिल्म अँड द लीड ऍक्ट्रेस ऑफ माय फिल्म, they are not dancing together. Those characters are not dancing together around a tree or doing something which is exorbitant. ते होळीच्या गाण्या शिमग्यामध्ये नाचतायत. सो आय थिंक ते जस्टिफाय होतं कुठेतरी. आणि दिग्पाल, कारण तुझ्या पण दोन्ही फिल्म्स तशा पाहायला गेलं तर म्युझिकल आहेत, म्हणजे फत्ते शिकस्त मध्ये इतकी गाणी आहेत. सो तुझा टेक काय होता हे सगळं करत असताना, ही गाणी करत असताना स्पेशली? मुळामध्ये ह्या सगळ्या चित्रपट बनवताना माझा एक विचार असा आहे की सिनेमा हे काही हिस्टॉरिकल डॉक्युमेंट होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते एक कल्चरल डॉक्युमेंट नक्की असू शकतं. त्यामुळं याचा फायदा घेऊन तुंबडीसारखं गाणं आपण आत्ता केलं फत्ते शिकस्तमध्ये, की जो कलाप्रकार नाहीसाच झालेला आहे, पूर्ण विदर्भामधला कलाप्रकार आहे तो केला आपण. गोंधळ आपण फर्जनमध्ये वापरला, इकडे आपण जोगवा वापरला. त्या जोगव्यामध्ये सगळ्या सरदारांची नावं आहेत आणि बहिर्जी नाईक ते गात आहेत. म्हणजे जसं ओम म्हणाला की कोण करतंय आणि काय करतंय, त्याला हिस्टॉरिकल किंवा कल्चरल बॅकबोन काय आहे. आता बहिर्जी नाईक हे सगळ्या लोककला प्रकारांमध्ये निष्णात होते असे उल्लेख आहेत. कारण काय आहे की तो स्पाय आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गावांमध्ये किंवा इतर ठिकाणी हे सगळे लोक सहज फिरू शकायचे त्यावेळी, भिक्षा मागत असेल किंवा काय. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं नेटवर्क तयार केलं होतं. त्यामुळे लोककला प्रकारांमध्ये ते निश्चितपणे माहीर असणार. दुसरी गोष्ट असे उल्लेख आहेत बहिर्जींबद्दल की त्यांना त्या काळी 14 बोली बोलता यायच्या त्या संपूर्ण भारतातल्या, आणि मग त्या बोली बोलत असताना त्यांनी उत्तर भारतात जाण्यासाठी किंवा उत्तर भारतात प्रवास करताना जर ते इतके चांगले कलाकार आहेत तर त्यांनी उत्तर भारतीय संगीताचा अभ्यास का केला नसेल. हा जो एक
प्रोबॅबिलिटीचा थॉट येतो आपण What if असं विचार प्रोबॅबिलिटी आपण त्याला म्हणू की पॉसिबिलिटीच्या पुढे जाऊन थोडंसं की प्रोबॅबिलिटी, आणि मग त्याच्यातनं मग बहिर्जी नायकांचा एक कॅरेक्टर उभं राहतं आणि मग त्याचा उपयोग कथेच्या प्रोग्रेशनसाठी केला जातो आणि म्हणून ती गाणी येतात, ती सिच्युएशनल येतात. म्हणजे आता हे सगळं झालं, आता खूप ताण आला, आता गाणं पाहिजे असं नक्कीच होत नाही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्या गाण्यातनं कथा पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणजे फत्ते शिकसमध्ये जेव्हा जोगवा येतो त्या जोगव्यातनं कारतलब खानाची माहिती पुढे येते आणि त्याच्यासाठी किती सरदार आपण नेमलेले आहेत त्या सगळ्या सरदारांचीच नाव आहेत त्याच्यात. म्हणजे तसं म्हटलं तर शेकडो आपले वीर निघतील महाराजांच्या सैन्यातले. ते नंतर आपल्याला फोनही आले, आमचं नाव का नाही याच्यात? ते आले. पण मराठ्यांच्या इतिहासामध्ये संगीताला खूप प्राधान्य आहे. अगदीच आहे. खूप जास्ती प्राधान्य आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये संगीताला. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिकल फॉर्म्स हे उदयास आले ह्या काळामध्ये. सो आय थिंक इट काइंड ऑफ मॅरीज वेल. आणि प्रसाद, तू हिरकणीमध्ये हिरकणीमध्ये एक काय म्हणू आपण त्याला लव्ह सोवेट आहे. ते शूट करत असताना, कारण मी जेव्हा पहिल्यांदा ते गाणं, म्हणजे मला तर माहितीच होतं, पण जेव्हा बघितलं तेव्हा अशाही काही रिएक्शन, अरे पण त्या काळात कुठे असं नवरा बायको अगदी उघड्यावर रोमांस करत होते. सो आपल्याला ते बरेचदा इंटेन्शनलही नसतं, पण असं कुठूनही एक क्रिटिसिझम येतं. सो तू ते शूट करत असताना, म्हणजे हिरकणी किंवा जीवा ही त्या अर्थाने रूढार्थाने ऐतिहासिक पात्र नाही आहेत, बट स्टील म्हणजे तेव्हा ऑल्सो मला थोडंसं तू एलॅबोरेटली तुझी राज्याभिषेक गीत जे तू केलंस 9-9.5 मिनिटाचं गाणं, सो त्याच्याबद्दलही तू बोलावंस थोडंसं. लव्ह सॉन्ग बद्दल बोलायचं झालं तर व्हिज्युअली सुद्धा त्या लव्ह सॉन्ग मध्ये त्या दोघांशिवाय कोणीही दिसत नाही. ते त्यांच्या काही जागा आहेत जिथे ते त्यांच्या पद्धतीचा रोमांस करतायत. बरं, त्यात सुद्धा म्हणजे नाव घेऊनच बोलतो मी, मला काही भीती नाही कोणाची. जसं पानिपतमध्ये स्मूच दाखवलाय तसं काही मी केलेलं नाहीये. अच्छा, मी पाहिलं नाही पानिपत. तसं मी काही केलेलं नाहीये विथ ड्यू रिस्पेक्ट टू द कॅरेक्टर्स. कुठलीही प्रकारची वल्गर मुवमेंट त्या दोघांची कुठेही नाहीये. अत्यंत सौम्य आणि साधं सोपं असं लव्ह सॉन्ग आहे, जे म्हणजे जेव्हा मी जसं आता ओम म्हणाला की जसं तानाजी जेव्हा तो करतो तेव्हा तो त्या दोघांचं झाडाभोवतीचं गाणं नाही करू शकत, बिकॉज तानाजी वॉज नोन ॲज अ वॉरियर. त्याची एक इबरत आहे, त्याचा एक ऑरा आहे, तो आपल्याला मेंटेन केलाच पाहिजे. हिरकणी बेसिकच अत्यंत सामान्य घरातून आलेली आहे, गवळण आहे, तिचा ऑराच खूप छोटा आहे आणि जो फिल्ममध्ये मी कुठेच दाखवलं नाही. तिला जेवढं सिम्पल रिअलिस्टिक दाखवता येईल तेवढं मी दाखवलं. आणि म्हणून बरं, त्या हिरकणी ही गोष्टच मुळात आहे बाळासाठी झालेली. तर ते बाळ कसं झालं हा प्रवास दाखवण्याकरता बाळाची प्रोसेस महत्वाची होती. म्हणजे आम्ही स्क्रीन प्ले लिहित असताना सुद्धा इकडे असं एक आलं होतं की यार इधर गाणं तो चाहिए यार, असं ते एक झालं. तर हे झालं लव्ह सॉन्ग बद्दल. आणि राज्याभिषेक जेव्हा माझं ठरलं की 1674चा पिरियड आहे हिरकणीची घटना घडल्याचा आणि तोच नेमका राज्याभिषेकाचा काळ, तर मला तेव्हा असं लक्षात आलं की राज्याभिषेकावरती एवढं मोठं मराठी गाणं आजपर्यंत झालं नाहीये, तर ते या निमित्ताने होईल. आणि आमच्या पुढे चॅलेंज असं होतं की गाणं तर करायचं होतं शिवराज्याभिषेकावरचं, पण त्यात शिवाजी महाराज दाखवायचे नव्हते, कारण चित्रपटात शेवटपर्यंत शिवाजी महाराज दिसत नाहीत. सो त्या गाण्यातही मी ते दाखवू शकत नाही. सो मला हे खूप चॅलेंजिंग वाटलं की गाणं त्यांच्याच गौरवाचं आहे आणि त्याच्यात तेच दिसत नाहीयेत. तर मला हा एलिमेंट मला खूप चॅलेंजिंग वाटला. मग ते गाणं कंपोज, मग मी रिसर्चमध्ये लक्षात आलं की कुठल्या कुठल्या जाती जमाती कुठले कुठले फॉर्म्स त्या काळी होते जे वापरता येतील. जो शेतकरी वापरला, धनगर वापरला, त्याच्यानंतर वारकरी वापरला, शाहीर होता, फकीर होता किंवा तर फकीर म्हणजे खूप लोकांना तो एलिमेंट भयंकर आवडला की एक मुस्लिम, एक फकीर, महाराजांचं गौरवपर शब्द त्याच्या तोंडातून निघतायत. तर या काही गोष्टी अचानक चांगल्या सुचत गेल्या गाणं लिहिताना आणि कंपोज करताना. आणि ते गाणं कंपोज झाल्यानंतर ते एवढं मोठं झालं की मला असं वाटलं की आता लेखकांनी, कवीनी त्याचं काम केलंय, संगीतकारांनी त्याचं काम केलंय, तर दिग्दर्शक म्हणून मी या दोन्हीच्या पुढे हे गाणं नेलं पाहिजे. सो
मी तुम्हा सगळ्या स्टार माझ्या कलाकार मित्रांना बोलवलं आणि माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच होतं ना ते लिखाणाबरोबर एक हे पण करायला लागेल. तर त्यामुळे मग ते गाणं फुलवण्याकरता मग सिद्धार्थ चांदेकर आला, चिन्मय मांडलेकर आला, पुष्कर श्रोत्री आला, प्रियदर्शन जाधव आला, हेमंत ढोमे, क्षितिज ओक, राजश्री ठाकूर. एक मावळा नाही आला. मलाही नाही बोलवलं, मला ऐकवलं होतं गाणं. मी संदन व्हॅली शूट करत होतो, संदन व्हॅलीचा सिक्वेन्स शूट करत होतो मी. जो सुभेदारांचा इंट्रोडक्शनचा सिक्वेन्स आहे तो त्याच्यात शूट करतो. त्याच्यात प्रसाद आला होता आणि मला त्यांनी सेटवरती ऐक ऐक म्हणून गाणं ऐकलं होतं. 8.5-9 मिनिटाचं. इट वॉज आय थिंक इट वॉज लाईक अ बॅले. इट वॉज ह्यूज. 9-9.5 मिनिटाचं गाणं आहे. म्हणजे तू आठवण काढलीच म्हणून की मी याच्या सेटवर गेलो होतो. अत्यंत भव्य दिव्य असा प्रचंड मोठा सेट लावला होता. जो पहिल्यांदा तानाजी येतात ना तो त्या सिक्वेन्सचं शूटिंग चालू होतं. तर मी त्याला म्हणलं, यार ओम, यातले 2 डोंगर मला मिळाले तर अख्खा हिरकणी सो त्यामुळे ते गाणं व्हिज्युअली अजून कसं मोठं होईल हा माझ्यासमोर चॅलेंज होतं. त्यामुळे मग मी ते सगळे माझे स्टार जसं मी म्हटलं आता आणि ते गाणं डेकोर करत गेलो हळूहळू. पण त्यात सुद्धा त्या काळचेच कला प्रकार आहेत, त्या काळचेच फॉर्म्स आहेत आणि मोरलेस जो येतोय माणूस तो महाराजांबद्दल गौरवोद्गार काढतोय, कारण त्यांच्या राज्याभिषेकाचं गाणं आहे. असं त्या 2 गाण्यांमागचे थॉट्स. आणि एक महत्वाचा सगळ्यात प्रकार किंवा जो विषय आहे, मुळात आजपासून 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी आपण इतिहासाकडेच एकूण एवढ्या मायक्रोस्कोपिक लेवलला बघत नव्हतो किंवा इतके मायक्रोस्कोप लागलेले नव्हते, जे आताच्या काळात खूप जास्त लागलेले आहेत. म्हणजे नॉट ओनली वाईल मेकिंग द फिल्म, पण इवन प्रमोशन करत असताना सुद्धा. म्हणजे जसा आता एक आम्हाला अनुभव आला होता की त्याच्या आधीच तान्हाजीच्या प्रमोशनमध्ये तो एक शरद केळकरांची जी क्लिप सर्क्युलेट होत होती की कसं त्यांनी त्या बाईंना करेक्ट केलं, त्याच्यावरनं खूप लोकांनी त्यांना प्रेस केलं, जे करेक्ट आहे. त्याच्यानंतर आमचा एक इंटरव्ह्यू झाला होता जिथं एका रेडिओ आरजेने शिवाजींचा असा उल्लेख केला आणि त्या महाराज नाही म्हणाल्या म्हणून तिला खूप ट्रोल झालं. तिला तर झालंच, पण तिथे तुम्ही समोर इंटरव्ह्यू देता तर तुम्ही का नाही बोललात म्हणून आम्हालाही खूप ट्रोल झालं. सो हे खूप प्रकार होत असतात. तर विषयाच्या निवडीपासून शूट करताना, म्हणजे मी ह्या तिघांबरोबरही काम केलेलं आहे, त्यामुळे ही कुठल्या प्रकारची काळजी घेतात हे मला माहिती आहे, पण तुम्ही हे शेअर करावं. इवन तुम्ही ट्रेलर जेव्हा कट करता फिल्मचा, एखादा प्रोमो कट करता, कारण आय गेस तानाजी मधला तो जो सीन आहे जिथे महाराजांवर कुबडी फेकली जाते आणि ते उडवतात, त्याचा प्रोमोमध्ये जेव्हा तो सीन जो दिसला तेव्हा त्याच्यावरनं थोडंसं एक निगेटिव्ह रिॲक्शन आली होती, पण तो सीन सिनेमात खूप अंगावर येतो. सो लोक फिल्म बघण्यासाठी पण थांबत नाहीत, बरेचदा प्रोमोवरनच जज करून मोकळे होतात. So filmmakers are, I think, a softer target. Exactly. Filmmakers have always, and cinema has always been a very soft target. म्हणजे मला ॲक्च्युली नावं घ्यायची नाहीत, पण मला परवा कोणीतरी असं सांगितलं की दाऊद इब्राहिमनी असं म्हटलं होतं की इंडस्ट्रियलिस्टला जर मारलं तर जास्ती 5व्या-6व्या पानावरती बातमी येते, पण तेच जर मी कुठल्या फिल्म स्टारला किंवा फिल्म प्रोड्युसरला किंवा डिरेक्टरला जर धमकवलं तर ती फ्रंट पेजची न्यूज होते. सो आय थिंक फिल्म हॅज ऑलवेज बीन अ सॉफ्टर टार्गेट ऑल थ्रू आउट. अँड हे करत असताना पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही काय वाटेल ते पाहिजे ते करू शकतो. म्हणजे तुम्ही सगळेच इथे फ्युचर फिल्म मेकर्स आहात आणि होपफुली विल मेक ग्रेट फिल्म्स, पण आपण हे करत असताना कुठेही कुठल्याही प्रकारचं हे तारतम्य भान हे आपल्याला राखायलाच हवं, सर्वात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट अशी की आपण ह्या देशाचा भाग आहोत आणि आपण ह्या समाजाचा, ह्या सोसायटीचा भाग आहोत. जो देशाचा कल आहे दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ सिनेमा अँड व्हायस वर्सा. सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी अँड सोसायटी इज अ रिफ्लेक्शन ऑफ सिनेमा. जर आपल्या सोसायटीमध्ये जर आज ह्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं आणि ह्या गोष्टी जर एका क्लोज मायक्रोस्कोपमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर त्या बाळगल्या, त्याच्यावरती हे केलं जातं, पाहिलं जातात, तर इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी एज मेकर्स टू ॲक्च्युली फॉल इन द सेम सिस्टीम. वी हॅव टू बी. हे करत असताना चुका होऊ शकतात, वी कॅन गो रॉंग, वी आर ऑल्सो ह्युमन्स. त्याच्यासाठी कोणी आम्हाला गन पॉईंटवरती धरू नये एवढीच अपेक्षा, पण त्याचं तारतम्य हे बाळगायलाच हवं, बिकॉज वी आर पार्ट ऑफ द सेम सोसायटी. जो व्हायलन्स पद्मावतच्या वेळेला झाला किंवा ज्या पद्धतीचं एक अप्रोर झालं, सी व्हायलन्स ऑफ एनी सॉर्ट इज नॉट राईट. व्हायलन्स ऑफ whether Padmavat was right as a film,
वेदर मिस्टर संजय बन्साली डिड, त्यांनी जे काही केलं ते योग्य होतं, अयोग्य होतं. चित्रपट हा प्रत्येकाचा टेक असतो आणि प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. त्याच्यावरती आपण जसं जसं त्यांना चित्रपट बनवण्याचा अधिकार आहे तसं त्याच्या विरुद्ध तुम्हाला तुमचं मत प्रकट करण्याचा देखील अधिकार आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण व्हायलन्स हे करावं. बरं, त्यातून दुसरी एक विचित्र गोष्ट, टॉकिंग अबाउट पद्मावत इज नॉट फॉर और अगेन्स्ट द फिल्म, पण पद्मावतच्या वेळेस त्यांचा जो व्हायलन्स किंवा त्यांची जी हातापाई झाली होती तेव्हा ते फिल्म शूट करत होते. एक्झॅक्टली, म्हणजे फिल्म बनलीही नव्हती. नव्हती. सो आय डोंट नो, म्हणजे इट्स लिटल वियर्ड. नाही, घाई खूप आपण करतो आहोत असं मला वाटतं. म्हणजे सबसे तेज गडबड होती ना सगळी, की सगळेच जण आता इथे बऱ्यापैकी फिल्मचे अभ्यासक आणि फ्युचर फिल्म मेकर जसं म्हटलं की खूप घाई करतोय आपण सोशल मीडियावर जायची आणि आपलं मत मांडायची. म्हणजे मला फर्जनच्या वेळेसचाच एक किस्सा आठवतो. मला खूप वाईट वाटलं होतं, कारण तेव्हा तेवढी मॅच्युरिटी ॲज अ फिल्म मेकर म्हणून पण आली नव्हती. 40 वर्षानंतर खूप कष्टाने 7-8 वर्ष कष्ट करून 3.5 वर्ष प्रोड्युसर्सच्या उमरे झिजवून त्याच्या अगोदर 3-4 वर्ष स्क्रिप्टसाठी निनाद बेडेकरांसारख्या मोठ्या इतिहासकाराकडे जाऊन तासनतास बसून ती स्क्रिप्ट तयार केली होती. आणि एवढं सगळे कष्ट घेतल्यानंतर माझे सगळे सिनियर मित्र आहेत, त्यांच्या मदतीने ती फिल्म कशी बशी छोट्या बजेटमध्ये तयार झाली, आम्ही समोर आणू शकलो. आणि आणताना एवढं सगळं झाल्यावरती ॲप्रिसिएशनची काही अपेक्षा धरणं चूक नाही आहे. पण ते जर सोडाच, मी अजूनही आपल्या व्हिज्युअल जंकेच्या सोशल मीडिया टीमला सांगितलं की ती कमेंट हटवायची नाही, काही झालं तरी ती मला जागा ठेवेल. पहिल्यांदा 17 नोव्हेंबर 2017ला पहिलं टीजर पोस्टर रिलीज झालं फर्जनचं. त्याच्यावरती पहिली कमेंट अशी आहे की यात काही चुकीचं निघालं तर तुला बघतोच. आणि मी अजूनही सांगितलंय माझ्या सोशल मीडिया टीमला की ते नाही आठवायचं. बाकी तुम्हाला पुढे कोणी चर्चा केली नाही एकदा फिल्म बघितल्यानंतर. पण खूप घाई होती सोशल मीडियावरती रिॲक्ट व्हायची. आणि विशेषतः हिस्टॉरिकल फिल्मला, म्हणजे ते त्याच्यामधलं जर एखाद्याला विचारलं की बाबा रे तुला किती माहिती आहे पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीविषयी, तर ते काही सांगता येत नाही त्याला. पण त्याच्यावर आता नवीन उत्तर तयार झालंय जे मला मध्ये एकदा मिळालं. ते काय आम्हाला माहित नाही, पण ते राजनचं आहे ना. असं नाही होऊ शकत. तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि मग जर काही चुकीचं असेल तर निश्चितपणे आमच्या निदर्शनास आणा. या चित्रपटात नाही, पुढच्या चित्रपटात आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती नक्की करण्याचा प्रयत्न करू. ही जी एक प्रेक्षक म्हणून किंवा समाज म्हणून एक जाणीव असते सांस्कृतिक, ती आपल्याकडे खूप कमी होत चालली आहे दिवसेंदिवस. आणि त्याचे जसं म्हटलं तसं आम्ही खूप सॉफ्ट टार्गेट आहोत. पुलंचा एक किस्सा या निमित्ताने शेअर करतो की कसं धरून ठेवलं की यांनी इतिहास दाखवलं, इतिहासावर काही करायचं ठरवलं की हे चुकीचंच करणार असं धरून टाकलेलं लोकांनी. पुलंनी एक किस्सा दिलाय कोणाचा, दवा पोद्दारांचा आहे, मोठे. आता दत्तवामन पोद्दार हे किती मोठे इतिहासकार होते आपल्याला माहिती आहे. तर त्यांच्याकडे कुठल्या तरी एका ऐतिहासिक चित्रपटाच्या मार्गदर्शनासाठी पुलं गेले होते आणि त्यांनी त्यांना हाकलून दिलं की मी तुम्हाला सांगणार नाही, 2 दिवसांनी या. मग 2 दिवसांनी गेल्यावर त्यांनी त्यांना बसवलं. ते म्हणे मला आवडत नाहीत फिल्म मेकर्स, का ते खुशाल पनागड म्हणून सिंहगड दाखवतात. हे त्यांनी गृहीत धरले. तर हे गृहीतक आता, तेव्हा ते गंमत म्हणून असेल किंवा दवा पोद्दारांनी सार्कॅस्टिकलीच ते म्हटलं होतं, पण आता दुर्दैवाने हे गृहीत धरलं जातं की आता हे दाखवणार आहेत ना, पहिलं पोस्टर आलं की यांनी चुकीचं केलंय, इथपासून सुरुवात होते. आणि मग ते डील करायला अवघड जातं. जसं आत्ताचं ते गाणं जे आत्ता जोगव्याबद्दल बोललं की खूप हिट्स मिळाले, काय झालं. आणि त्याच्यानंतर एक जण माझ्या मागे लागले की तुम्ही याच्यात नेताजी पालकर दाखवले नाहीत, तुम्ही याच्यात नेताजी पालकर दाखवले नाहीत. आणि शेवटी एक दिवस त्यांनी सर्व बाजूनी मला ट्रोल केलं. म्हणजे फेसबुकवर, इन्स्टावरती बऱ्यापैकी इग्नोरन्स ठेवतो मी त्या सगळ्याबद्दल. पण शेवटी ते जेव्हा पर्सनल वॉलवर माझ्या काही लिहायला लागले तेव्हा त्यांना मी नंबर दिला. त्यांना म्हटलं मला फोन करा. त्यांनी मला फोन केला. फोन केल्यावर मी त्यांना विचारलं की तुम्हाला पालकरांबद्दल काय काय माहिती आहे मला सांगा. ते म्हणले ते सरसेनापती होते, सरनोबत. म्हटलं नाही, शेवट काय झालाय पालकरांचा. आणि मग त्यावेळी त्या व्यक्तीने स्वतःच्याच कमेंट डिलीट करायला सुरुवात केली. हे घडलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी सुदैवाने आपल्या 12 मावळामध्ये फिरत असतो, त्या सगळ्या वंशजांना भेटत असतो, तिथल्या लोकांमध्ये जात असतो.
तेव्हा त्यांच्याकडे जी मूळ कागदपत्र मिळतात त्याच्या अनुषंगाने काहीतरी अभ्यास करून चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळी हे जे ट्रोलिंग आहे ते खूप उथळ आणि काही माहीत नसताना एक चांगली गोष्ट अडवण्यासारखं आहे की जो इतिहास लोकांसमोर येऊ शकतोय तो म्हणजे हे पॉप्युलर माध्यम आहे, सिनेमा आहे, आणि त्या माध्यमातनं जर हा इतिहास पोचतोय लोकांपर्यंत तर तो पोचून मग मी जसं म्हटलं की एंट्री पॉईंट असेल हा. आम्ही हा दावा करतच नाही आहोत की आम्ही 100% इतिहास दाखवतोय, पण जो दाखवतोय त्याच्या मागे इंटेन्शन नक्कीच चांगलं आहे आणि ते समजून घेऊन त्याच्यातनं पुढे इतिहासाचा अभ्यास करणारी तरुण पिढी निर्माण व्हावी असा प्रयत्न आहे. हे समजून न घेता जर चित्रपट अडवला तर ही प्रोसेसच थांबणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. पण ही जी एक भीती आहे की हे जर मी मांडलं किंवा अशा पद्धतीने जर मी मांडलं तर हे ऍक्सेप्ट होणार नाही, ही भीती स्क्रिप्ट लेवललाच तुमच्या मनावर प्ले करते का? ती भीती ठरवते का की फिल्म मध्ये काय मांडलं जाईल किंवा नाही मांडलं जाणार? मला नाही वाटत, कारण माझ्या मांडण्यातच मांडले आहेत, त्यामुळे मला विनोद कसले करतोस तू प्रसंग? चेन्मईने एरकडे गेलाय. नाही पण हे सिरियसली विचारतोय मी. नाही मुळामध्ये ते म्हणजे आपण जेव्हा लिहायला बसतो, समजा एखादी गोष्ट लिहिली जी रिसर्च अंती, कधी कधी असंही होतं की ही गोष्ट रिसर्च अंती बरोबर आहे, खरं तर जे आत्ता प्रचलित जे चालू आहे त्याच्या वेगळं मला काहीतरी सापडलंय जे मला मांडायचंय, जे माझ्या फिल्ममधनं पुढे येईल, त्याच्यावर कदाचित चर्चा होऊ शकते बरोबर की चूक. पण जर हे मी मांडलं तर जसं आपण चंदू सर इथे बसलेले आहेत, तुकाराम सिनेमाचा जो एंड आहे जो त्यांनी केलेला आहे मला त्याच्यावरती बोलायचं. त्याच्यावर इतकं म्हणजे त्याच्यावर सरळ सरळ दोन गट आहेत. एक गट आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की हा करेक्ट एंड आहे, आणि एक गट आहे ज्यांचं असं म्हणणं आहे की नाही, जर गाथावर तरंगली नसेल तर हे फेल आहेत कुलकर्णी. सो ह्याच्याबद्दल म्हणजे हे जेव्हा आपण लिहायला बसतो, हे जेव्हा आपण करायला बसतो तेव्हा ह्याच्याबद्दल म्हणजे खरं तर इथे लेखकही आहेत, अजित सर पण आहेत. सो मला खरं तर हे तुम्हालाही विचारायला आवडेल की हा एंड ठरवत असताना, आपण सिनेमाचा हा शेवट करूया हे ठरवत असताना ही भीती असं म्हणणार नाही, पण हा विचार तर नक्कीच मनात आला असेल की नेमकं कुठे जातंय हे सगळं, कुठे जायला हवं. हा ओम. सो मला ऍक्च्युली हाच रेफरन्स घेऊन बोलायचं होतं. इट इज अनकॅनी हाऊ ऑल ऑफ अस काइंड ऑफ थिंक इन अ सिमिलर स्पेस. सो तानाजीमध्ये जर तुम्ही बघितलं तर शेवटी सुभेदार आणि त्यांच्या बरोबरचे मावळे हे वरती कसे चढून गेले तर घोरपडीच्या सहाय्याने चढून गेले. ह्याच्यावरती आपलं काल रात्रीही आमचं डिबेट चाललं होतं. सो मला कोणीतरी सांगितलं, मला आठवत नाही कोण बोललं, आय थिंक तूच सांगितलं होतंस की मला माहिती नाही कोणी बोललं की अगर यार वो घोरपड दिखाते ना 50 करोड और कमा लेते. असं मी नाही बोलणं शक्य हो. कोणतरी बोललं, मला आता आठवलं. सो हे करत असताना मला वाटत नाही की घोरपड होती. आता ह्याच्यावरती डिबेट आहे, माझ्या ह्याच्या मागे लॉजिक काय ते मी सांगेन, पण घोरपड माझ्या मते नव्हती. जर घोरपड नव्हती तर मग आता काय करायचं? कारण मी म्हटलं मैं तो घोरपड नाही दिखाऊंगा, क्योंकि घोरपड है नाही. एकाच्या छोट्या अशा एका रेप्टाईलच्या आधारे एक 6 फुटाचा माणूस वरती चढून जाऊ शकत नाही. तो नुसता माणूस नाही, त्याच्याबरोबर ढाल आहे, त्याच्याबरोबर 2 तलवारी आहेत, भाले आहेत, इतर शस्त्रास्त्र आहेत. एवढं वजन हे छोटं सरपटणारं जनावर वरती खेचू शकत नाही. त्यामुळे हे घोरपड तर नक्कीच नाही. फिर अभी घोरपड नाही करणार आहे तर चला ठीक आहे, आमच्या टीममध्ये डिस्कशन डिबेट, माझे असिस्टंट्स, माझी टीम ऑफ रायटर्स सगळेजण बसलेत, सर को घोरपड नाही चाहिए, घोरपड कॅन्सल, VFXचं बजेट थोडं वाचलं, एव्हरीबडी वॉज हॅपी. अब घोरपड नाही चाहिए, पण घोरपड नाही आहे तर आमच्या ग्रुपमधले म्हणजे माझ्या टीममधले काही डोकी अशी उठली आणि म्हणाले सर घोरपड नाही दिखाओगे तो क्या करोगे? तर तेव्हा मी सगळ्यांना उदाहरण चंदू सरांच्या फिल्मचंच दिलं की ज्याच्यामध्ये गाथा ही त्यांनी पाण्यात बुडवली, पण ती गाथा खूप अमेझिंग पोएटिक जस्टिस त्यांनी केला की ती सगळ्यांना मुखोद्गत झाली, म्हणजेच ती तरंगली. तो म्हटलं यार ऐसा कुछ तो करना चाहिए, तो अभी उतने तो पोएटिक हम है नहीं, है ना. तर आम्ही एक डिवाइस शोधलं. मी म्हटलं यार घोरपडे बंधू करते, तो जिनको प्रॉब्लम है घोरपडे से उनको घोरपडे बंधू है.
आणि ज्यांना घोरपड माहितीच नाही त्यांना हा प्रॉब्लेमच येणार नाही. सो असं म्हणून ते घोरपडे ब्रदर्स, घोरपडे बंधू हे वी कास्ट अँड दॅट्स हाऊ इट इज. गोरपडे ब्रदर्स आमच्या इथे गड सोडून दिले जाते गोप्रो बिकॉज माझी ऍक्शन टीम जर्मन आहे, सगळ्यांना घोरपडे बंधू एवढं म्हणणं कठीण होतं. माझे काही असिस्टंट्स पण नॉन इंडियन्स आहेत, तर त्यांच्यासाठी ते गोप्रो इज व्हॉट इज रिटन इन द स्क्रिप्ट. दीपाल, मूळ प्रश्न हाच होता की हे करत असताना स्क्रिप्ट लेवलला किंवा मेकिंग लेवलला ह्याचा विचार होतो का, किंवा आपल्याला याचं प्रेशर येतं का? म्हणजे जसं म्हणजे आता मी जंग जोहर बद्दल बोलणार नाही, पण काही निर्णय तू घेतोयस आता जे कदाचित थोडे क्रांतिकारक ठरू शकतील, की सो हे घेताना प्रेशर येतं का? थांब ना जरा. मुळात नाही, मी आता प्रेशर घेत नाही त्याचं. कारण फर्जन करताना माझ्या हे लक्षात आलं की मूळ कागदपत्रांचा तुमच्याकडे आधार असेल तर तुम्हाला ते समोर दाखवता येतात. आणि माझं मुद्दाम टेक तोच असतो की सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून आपण ज्या काही गोष्टी रंगवण्यासाठी वापरतो ते सोडल्या तर नाट्य घडवण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही आहे, म्हणजे बाहेरचं आणून. तर त्यामुळं आता मी ते प्रेशर नाही कॅरी करत की हे दाखवलं तर असं होईल का तसं होईल का, कारण जे घडलंय त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. जसं आत्ता जंग जोहरचं होणार आहे की काही नवीन डॉक्युमेंट सापडल्यामुळे काही गोष्टी नव्याने लोकांना कळतील, त्या कदाचित ॲक्सेप्ट होणार नाहीत किंवा होतीलही किंवा आवडतीलही लोकांना. मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की मी निनाद काकांकडे शिकलोय तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट समजावली होती की इतिहास हा घडून जरी गेलेला असला तरी ते अपडेट होणारं शास्त्र आहे. कारण रोज नवीन कागदपत्र तुमच्या समोर येत आहेत, लोक संशोधन करतायत ना लोक अजूनही. म्हणजे आपल्या पूर्वसुरींनी करून ठेवले, बाबासाहेब पुरंदरे असतील, निनाद बेडेकर असतील, पांडुरंगराव बलकवडे असतील, असे मोठमोठे इतिहासकार आपल्याकडे. आणि मग त्याच्या मागे विका राजवाड्यांपासून पण विका राजवाड्यांनी जे लिहून ठेवलंय ते बऱ्यापैकी आता जे नवीन कागदपत्र आलेत संशोधनाच्या अंती ते आता बऱ्यापैकी पुसलं जात आहे किंवा ते अजून अपडेट झालंय, प्रगत झालंय असं आपण म्हणून, पुसलं जाण्यापेक्षा. तर हे अपडेट होत आहे ना, ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्यातनं अधिक चांगल्या गोष्टी समोर येतात. असं नाही की त्यातनं काहीतरी वाईट होणार आहे. आता त्याच्यामध्ये वैयक्तिक हितसंबंध आणि हा सगळा भाग वेगळा राहतो, तो राजकारणाचा भाग आहे आणि त्याच्यात आपण शक्यतो नको पडूया असं ठरवून त्यातला जो फॅक्च्युअल मॅटर ऑफ फॅक्ट ज्याला आपण म्हणतो तो भाग मांडला तर असं काही बर्डन यायचं काही कारण नाही असं मला वाटतं. फिल इन द ब्लँक्स करायला काही हरकत नाहीये. अगदीच काही 4 पॉइंट्स पकडायचे जे आहेत आणि त्याच्यामधलं कवी कल्पना. बरोबर. मला असं वाटतं की जर तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न किंवा काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल, शेअर करायचं असेल तर प्लीज फील फ्री. हां, तिथं कोणीतरी हात वर केले त्यांना प्लीज माईक द्या. हा सर, विचार ऐकू येतं. हॅलो. हां, तुम्ही सांगायची गोष्ट अशी की एक आम्हाला समजा आता आम्ही नवीन दिग्दर्शक म्हणून आता आमची इच्छा आहे काम करायची, तर तुमच्याकडे पाहून आम्हाला हे वाटते की आपण सुद्धा करू शकतो. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे असं हे करू शकतो तर आपण का नाही असं. इंग्लिश मध्ये होतं तेव्हाच काय समजून केलं खरं सांगायचं म्हणजे. पण आता आपलं समोरासमोर झालं, छातीला छाती झाली. तुम्ही आधी दाढी वाढवा. सर दाढी वाढली. सर प्रश्नावर येऊया आपण. हे प्रश्न विचारायचे की आता आम्हाला समजा नवीन दिग्दर्शन करायचं म्हणलं, नवीन गोष्टी करायच्या म्हणजे आमच्या समोर काय आव्हानं राहतील? हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. मला असं वाटतं आपण हा जो आपला विषय आहे हिस्ट्री आणि सिनेमॅटिक लिबर्टी याला घेऊन बोलूया, कारण नाहीतर ह्या तिघांचा इंटरव्ह्यू रात्रीपर्यंत चालेल. तसा म्हणजे प्रवासाला सुरुवात कुठून झाली,
कुठल्या ट्रेनने आलात मुंबईला वगैरे? मोहितला विचारायचं. सर एक हा एक विचारायचं सर, म्हणजे जसं दिग्पालजी म्हटले की थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली चालते, पण जसं पानिपतमध्ये घडलं जे प्रसाद सरांनी सांगितलं, आत्ता सध्या जर पुस्तकं वाचत नाही आहेत इतिहासाची, पुढे काही वर्षांनी जर त्यांना इतिहास रेफर करायचा असेल म्हणून त्यांनी जर हे सिनेमा बघितले तर ते चुकीचं होईल काय तुम्हाला काय परवा वाटतं? चुकीचंच आहे. त्याचाच कुठेतरी परवा इंटरव्ह्यू आला मला मी वाटतं. असं म्हटलंय की जे मॅटर ऑफ फॅक्ट आहे ते दाखवा, आणि त्याच्यामध्ये हा प्रत्येक आता दिग्दर्शकाचा चॉईस आहे की त्यांनी काय दाखवायचं आणि त्याच्या इंटेन्शनचा चॉईस आहे. जसं तानाजीमध्ये लिबर्टी घेतली आहे, पण त्याचा इंटेन्शनल चॉईस चुकीचा नाही आहे कुठेही, की मला त्याच्यातनं डिमीन होत नाही काही. म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवा, मी आता तुम्ही थेट नाव घेतले म्हणून मी उत्तर देतो. सदाशिवराव भाऊ पेशवा हे इतिहासामध्ये अत्यंत कठोर प्रशासक म्हणून मानले जातात. वय वर्ष 28. त्यावेळी त्यांचं ते प्रशासन आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहोत का त्यांचं रोमॅन्स पोहोचवणार आहोत, हा त्या दिग्दर्शकाचा चॉईस आहे आणि अल्टिमेटली प्रेक्षकांचा चॉईस आहे जो प्रेक्षकांनी दाखवून दिलाय. पण तुम्हाला काय वाटतं की काही वर्षांनी जर असं घडलं की असं घडणारच आहे, कारण पुस्तकां इतकाच इतिहासाचा सिनेमा हा महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यातनं काहीतरी प्रेरणा मिळणार आहे आणि खूप इम्पॅक्टफुल माध्यम आहे. त्यामुळे त्याला कुठेही आपण किती लिबर्टी घेतो आणि त्याची जी लक्ष्मण रेषा आहे की कुठे जायचं आहे आपल्याला, ती पाळायला लागेल. त्याच्यामध्ये मी वारंवार एक शब्द मुद्दाम वापरतोय की इंटेन्शन काय आहे तुमचं, ते महत्त्वाचं आहे. हा हॅलो, तेच महाराजाच्या जन्मतारखेवर 2 वाद आहे सर, 2 जन्मतारखा असा आज परिस्थिती आहे. उद्या जर काही जण तसंच पुस्तक वाचायला लागले आणि सिनेमे पाहायला लागले तर उद्या किती वाद होईल हा एक आहे. आणि सरांनी एक सांगितलं की मी त्या कॅरेक्टरला नाही सोडू शकत, शेवटी तुमच्या सर्जनाचा आदर करून त्याच ज्या ठिकाणी महाराज थांबलेत तिथंच आपण शेवटचं सीन नाही घेऊ शकत का काहीतरी, मग तिथंच का पाठवायचं त्यांना? मी त्यांना नाही सोडू शकत ते इथं धरून ठेवायचं, त्यांना तिकडे कशाला पाठवायचं असं म्हणायचं. ते मी पुढच्या ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की पहिल्या ह्याच्यामध्ये माझ्या जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पत्ते शिकस्तमध्ये मी दुरुस्त केल्यात. हा एक पहिला भाग. आणि त्याच्या आधीचा प्रश्न मी सॉरी मिस केला तुमचा. नाही तो 2 तारखा आहेत असं हा मला 2 तारखा आणि हे परत मी तेच म्हणतो की मुळात 2 आता हा परत आपला समाज म्हणून जबाबदारीचा भाग आहे की आपण काय स्वीकारतो आणि काय नाकारतो. ते मी जसं आत्ता पानिपतच्या याच्यावरनं उत्तर दिलं की जे चुकीचं आहे ते नाकारलंच आहे समाजाने आत्ता सुद्धा. आणि त्यामुळे सिनेमा हा तितकाच महत्त्वाचा मानून आपल्याला चालावा लागेल. पत्ते शिकस्त तुम्ही बघितला तर मला गौरवानी आणि अभिमानी सांगावं असं वाटतं की मराठा लाईट इन्फंट्रीनी आत्ता पत्ते शिकस्त आर्काईव्ह केला. आणि त्याचा पुढचा पार्ट असा आहे की बरीचशी UPSCची मुलं आता पत्ते शिकस्तचा अभ्यास रेफरन्स म्हणून करतायत. ही जाणीव मी ठेवली पत्ते शिकस्त बनवताना की मी नाही त्याच्यामध्ये काही सुटू देणार, आणि त्याकरता मग मी पत्ते शिकस्त पर्जंतपासूनच पण पत्ते शिकस्तापासून मूळ कागदपत्रांवरती जास्त भर द्यायला लागलो. अजित सर तुम्हाला काय बोलायचं होतं? नाही, आता एकाच प्रकारचे इतिहास आणि स्वातंत्र्य हा मोठा विषय आहे आणि हे दोन्ही तिन्ही चित्रपट जे आहेत हे एकाच प्रकारचे आहेत. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल का की हे पोवाडे आहेत? ओके नाही, वा वा, खूप सोपं केलं. तानाजीचा पोवाडा आहे, यांचा पोवाडा आहे. पण मग इतिहासाचा इतर पण जो भाग आहे, जसं आत्ताच आपल्या बोलण्यामध्ये येत होतं की गॅप्स असतात इतिहासामध्ये, त्या गॅप्स आपण काही आपल्या इमॅजिनेशननी भरून काढू शकतो का? किंवा इतिहासाचं इंटरप्रिटेशन आहे, त्या इंटरप्रिटेशनपर्यंत आपण किती पोचू शकतो? इथपर्यंत गेला चित्रपट तर तो खऱ्या अर्थाने समृद्ध होईल असं. हा सर. खरं तर मला हा सर तुम्ही एवढंच काम आहे. नाही, या सगळ्या प्रकारात नंतर चिन्मयला उत्तर द्यावं लागेल, कारण अनेक सिनेमांचा लेखक तोय आणि तोच त्यांना रिसर्चचे प्रश्न विचारतो. मला तुकारामाविषयी प्रश्न विचारला. अजित दळवी इथे आहेत आणि दासू पण इथे आहे, दासू पण आहे, सगळीच माणसं इथे. तू प्रश्न विचारला त्याच्यामध्ये सगळा मुद्दा आला. म्हणजे आपल्याकडे गमतीशीर भाग मी सांगतो की आपल्याकडे ह्या सगळ्या सिनेमाच्या या परिसंवादामध्ये जो मुद्दा यायला पाहिजे, ज्याच्यावर आपण खरं म्हणजे बोलत नाही आहोत, की आपल्याकडे इतिहासामध्ये राजकारण घुसल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. कारण त्यामुळे कुठल्याही एका पराक्रमी योद्ध्याची कथा तिथेच थांबत नाही. मग तो कुठल्या जातीचा होता,
इथे सुरू होते. म्हणजे आता ओमला एकच शब्द बीप करावा लागला संपूर्ण सिनेमात. इतिहास खरा मांडायचा झाला तर सगळंच बीप बीप करावं लागेल. पण प्रत्येक समाजाच्या भावना दुखावतात, प्रत्येक जातीपातीच्या भावना दुखावतात. ते करत असताना म्हणजे आपण खूप मोकळेपणाने बोलतो इथे. बरं, प्रेसवाल्यांनी या परिसंवादाचा कुठलाही वेगळा सूर कृपया प्रेसमध्ये छापू नये, कारण हा विषय पुन्हा सेन्सिटिव्ह आहे. की आत्ता त्याला इथपर्यंत विचार करावा लागला असेल ते राजपूत नावाला बीट करताना, की त्याला हिंदी सिनेमा आणि तिकडे राजस्थानमध्ये दाखवायचा आहे. इतका प्रॅक्टिकल लेवलला पण जिथे विचार करायला लागतो तिथे आपल्याला खरा इतिहास मांडताना हा प्रश्न नेहमीच येत राहणार. कारण आपल्याकडे जातीपातींचं राजकारण इतकं घुसलेलं आहे आणि इतिहासाशी कनेक्टेड असताना अभिमान, आपली अस्मिता, परंपरा ही सतत जागी होते आणि प्रक्षोभक होतं. सॉफ्ट टार्गेट हे करेक्ट त्याचं उत्तर आहे आणि ते सिनेमासाठी केलंच जातं. असं आपल्याला याच इतिहासामध्ये आपण इतिहासाची काही शतकांपूर्वीचं बोलतोय. अगदी तुम्ही छपाक सिनेमाची गोष्ट घेतलीत तरी त्याच्यामध्ये कुणाच्या भावना दुखावल्या जातील म्हणून जातीपातीचे संदर्भ लेखकाला वगळावे लागतात आणि ती खरी गोष्ट सांगता येत नाही. तर ह्या संवेदनशीलतेचं काय करायचं याचं मी विषय उदाहरण देतो. म्हणजे मला स्वतः प्रसाद मला आठवतंय की तुकाराम पाहिल्यानंतर म्हणाला की का नाही तो शेवट तसा दाखवला होता. मला आठवतंय झालेली चर्चा. मला एका माणसाने असा सल्ला दिला होता की काय तुम्ही ते पुष्पक विमान पाठवलं असतं तर तुमचा सिनेमा सुपरहिट झाला असता. ही प्रतिक्रिया होती. आणि एक ट्रोल झाल्यामध्ये मला जसं तू कुलकर्णी, तर आता तुकाराम काय होतं कुलकर्णी सांगणार का आम्हाला, असंही ट्रोलिंग झालं. याच्या संदर्भात आचार्य यात्रेंचा फार मस्त किस्सा आहे. आचार्य यात्रेंनी महात्मा फुलेंवर सिनेमा काढला, दिग्दर्शन केलं आणि तो सिनेमा फार कोसळला, कोणी बघायलाच नाही गेलं. तर ते म्हणाले की काय झालं. रात्री यात्रेंच्या शैलीत म्हणाले काय झालं. ते म्हणाले की यात्रेंनी महात्मा फुलेंवर सिनेमा केला त्याच्यामुळे ह्यांना काय कराडेला माळ्याविषयी काय बोलता येणार आहे म्हणून ते लोक बघायला गेले नाहीत. आणि हे आपल्या जात सोडून दुसऱ्या जातीच्या माणसावर काय सिनेमा करतात म्हणून ते लोक आले नाही. म्हणून या सिनेमाला कोणीच आलं नाही. तर आपल्याकडे वैयक्तिक इतिहासाच्या संदर्भात फार ताकदीने याचा विचार केला पाहिजे. मुळात तुकाराम करताना माझ्या सिनेमाचं नाव संत तुकाराम नव्हतं. माझ्या सिनेमाचं नाव तुकाराम होतं आणि माणूस पण असलेला संत असं त्याचं कॅप्शन होतं. कारण माझा विश्वास होता की माझा चमत्कारावर विश्वास नाही. आपल्याकडे मदर टेरेसांना पण संतपद देण्यासाठी चमत्कार सिद्ध करावा लागतो. आपल्याकडे जोपर्यंत ज्ञानेश्वर भिंत चालवत नाहीत, रेड्याच्या तोंडून वेद वदवत नाहीत, तुकारामची गाथा वर येत नाही, तुकाराम पुष्पक विमानाने सदैव स्वर्गाला जात नाहीत, तोपर्यंत ते संत होत नाहीत. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. मला तुकाराम महाराजांमध्ये एक सतत बंडखोर अंधश्रद्धेविरुद्ध लढणाराच दिसत होता माणूस. आणि तो काही जन्माला संत म्हणून नव्हता आला. तुकाराम बोल्लोबा आंबिले नावाचा एका सावकाराच्या घरी जन्माला आलेला माणूस होता. अत्यंत उत्तम बालपण गेलं होतं आणि आयुष्यातल्या सगळ्या टप्प्यात मृत्यू, दुष्काळ या सगळ्यातनं त्यांना संतपणाच्या पर्यंत ते पोहोचले. त्यांचं सगळं लिखाण, त्यांचे अभंग हे सगळी उत्तम बंडखोर कविता आहे. त्यामुळे ते जर नाही दाखवलं तर, आणि मला याचा एक अजून शेवटी मी सांगतोच या इंटरप्रिटेशनचं, मला स्वतःला, मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे सारखं विचारत होतो की कच्च्या कागदावर लिहिलेले अभंग जर उडवले तर ते कसे काय 10-11 दिवसांनी बाहेर येतील. याचं उलट उत्तर तुम्हाला देतो. उत्तर मला मिळालं. माझा सिनेमा झाला, तो चांगला झाला, त्याला कौतुकाने आले. मी सलूनमध्ये होतो, सलूनमध्ये रविवारी, आणि माझ्या शेजारी 2 लहान मुलं आणि एक मोठा माणूस असे बसले होते. आणि ते सारखे, तो माणूस माझ्याकडे असं वाकून वाकून बघत होता मी कटिंग दाढी करत असताना. म्हटलं काय झालं. तो त्यांनी त्यांचं सगळं काम संपल्यावरही त्या दोन्ही मुलांना त्यांनी थांबून ठेवलं. माझं काम झाल्यावर तो मला म्हणाला मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. माझी ही 2 मुलं अजिबात मराठी सिनेमा बघत नाहीत आणि त्यामुळे मला त्यांना आवर्जून तुकारामला मी त्यांना नेलं होतं. तर त्याच्यातली या 8वीतल्या मुलाची प्रतिक्रिया मला फार आवडली. कारण मला तो म्हणाला की मला प्रश्न पडत होता की कागद कसे काय बाहेर येतील, तर तुमच्या सिनेमाने त्याला उत्तर मिळालं असं तो मला म्हणाला. मुद्दा असा होता, सिंपल गोष्ट होती की जर कष्टकरी, कामकरी, शेतकरी, गावातल्या महिला सगळ्यांच्याच तोंडी, वारकरी, मोठी दिंडीची परंपरा आपल्याकडे असताना यांना मुखोद्गत झालेले अभंग ते पाठ आहेत, त्यांच्या स्मृतीतनं कधी जाणार नाहीत, म्हणजेच ती गाथा तरली असं म्हणायचं. आपल्याकडे ते इंटरप्रिटेशन, म्हणजे ज्ञानेश्वर किती विद्वान होते तर त्यांनी रेड्याकडूनही वेद वधून घेतले असते असं कोणीतरी एका विद्वानाने लिहिलं असेल तर आपल्याकडे रेड्याची कथा जन्माला आली आणि त्याच्याशिवाय मग ज्ञानेश्वर सिद्ध होत नाहीत. अशा प्रकारचा तो व्यत्यास असल्यामुळे या बाबतीत मला स्वतःला खूप पक्केपणाने होतं. मला जेव्हा ज्यांनी कोणी म्हटलं की पुष्पक विमान का दाखवलं नाही, तेव्हा मी सांगितलं की मला ते बनवायचंच नव्हतं, ते मला उलट दाखवायचं नव्हतं म्हणून मी हा सिनेमा केला.
आणि दॅट इज माय इंटरप्रिटेशन. आणि ते इंटरप्रिटेशनही हे सिनेमॅटिक लिबर्टीचं नाही तर खरं काय झालं असेल, हा मगाशी प्रोबॅबिलिटीचा शब्द वापरला. तरली म्हणजे काय झाली गाथा, तर ही झाली. अशा पद्धतीने तो मला जाणीवपूर्वक करावासा वाटला. त्या सगळ्या रिसर्चमध्ये सुद्धा अजित दळवी, प्रशांत दळवी, अनेक अभ्यास, अनेक ग्रंथ, अनेक माणसांची प्रत्यक्ष अभंग वाचून त्यांचं इंटरप्रिटेशन हे केल्यामुळे मी त्या घटनेपर्यंत पोहोचू शकलो आणि तशा प्रकारचा सिनेमा करू शकलो. मला नेहमी असं वाटतं की प्रपोजल बनवूया नको ऐतिहासिक सिनेमाला. सिनेमा सिनेमाच्या पद्धतीने बनला पाहिजे, इतिहासही आपल्याला सांगता आला पाहिजे, तो धाडसाने पण सांगता आला पाहिजे आणि त्याच्या बाकीच्या रिपरकेशन्सची आपण फार काळजी न करता जाणीव मात्र ठेवली पाहिजे, तारतम्य ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. ते तुम्ही चौघही जण उत्तर देताना आपल्याला त्या प्रकारचा प्रश्न निर्माण होत आहेत. गंमत अशी आहे फक्त की तानाजी असो की शिवाजी असो, बाजीप्रभू देशपांडे असो की कोणी असो, मला या संदर्भात असं वाटतं की आपल्याकडचा इतिहास आपल्याला फार नीट नेहमी अंगावर घेता येत नाही. म्हणून ऐतिहासिक सिनेमातलं सगळ्यात उत्तम उदाहरण गांधी सिनेमा आहे आणि तो परदेशातला दिग्दर्शक आपल्याला तो संपूर्ण इतिहास, ते पूर्ण व्यक्तिचरित्र अप्रतिम पद्धतीने दाखवतो. याचा आपण नेहमी आदर्श ठेवावा असं मला वाटतं. आत्ता जे डिस्कशन झालं की बऱ्याचदा आपण सिनेमामध्ये त्या गोष्टी दाखवतो, म्हणजे दादा पण म्हणाला की गाथा तरली म्हणजे ती प्रॅक्टिकली तरली नाही, किंवा ओम दादा सुद्धा बोलला की घोरपड, तर ती घोरपड टेक्निकली घोरपड नसू शकते. हे त्याचं पर्सनल पर्स्पेक्टिव्ह झालं आणि आपण आपल्या पर्स्पेक्टिव्ह मधली गोष्ट सिनेमामध्ये दाखवतो. सो हिस्ट्री प्लस आपला पर्स्पेक्टिव्ह असा तो सिनेमा होतो. पण सध्या सिनेमाला बघताना कुठेतरी समाज, जातीवाद आणि त्याची इमॅच्युरिटी ही विजिबल होते असं मला वाटतं. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलही लोकांना माहीत नसेल तरी जसं दादा म्हणाला की ते काय नाही, शिवाजी महाराजांना बस विषय संपला, आम्ही राडा करणार. किंवा मग ते आंबेडकर जरी असतील तरीसुद्धा आणि ते फुले जरी असतील तरीसुद्धा. मग हे ॲज बिईंग सिनेमा फिल्म मेकर किंवा सिनेमा बनवताना तुम्हाला काय वाटतं, ही इमॅच्युरिटी आहे की आम्ही किती स्टड लोक आहे आणि आम्हाला आमच्या संतांचं किंवा आमच्या महापुरुषांचं किती पडलं आहे हा दाखवायचा व्ह्यू आहे? मी असं म्हणेन की हे सगळ्यांना लागू होत नाही एकतर मुळात. असे पण अनेक लोक आहेत की जे आत्ता प्रॅक्टिकली इतिहासासाठी खूप काही करतायत बाहेर. अशा अनेक संस्थांचा आम्ही सुद्धा भाग आहोत. गड किल्ल्यांसाठी काम करणारी सह्याद्री प्रतिष्ठानसारखी संस्था असेल की जे वर्गणी काढून किल्ल्यांना दारं बसवतात आत्ता, कुठल्याही सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता. अशी माणसं सुद्धा आहेत. आणि ही माणसं जी आहेत ना, जे ट्रोल करतायत किंवा तत्सम काही करतायत, हा प्रसिद्धीचा सगळ्यात सोपा उपाय असं माझं ऑब्झर्वेशन आहे या सगळ्यातलं. की जसं ओम अगदी सुरुवातीलाच म्हणाला की आम्ही सॉफ्ट टार्गेट्स आहोत आणि पटकन प्रसिद्धी मिळते, प्रसिद्ध असल्या माणसाला ट्रोल केलं की इतकं सोपं आहे. आणि त्याच्यात कसं आहे, जर तुम्ही त्याला उत्तर द्यायला गेलात तर ते उत्तर समजून न घेता अनुभवाला असं येत आहे, नडलो ना मी त्याला. तर हे दुर्दैव आहे. समाज म्हणून, सांस्कृतिक वारसा असलेला महाराष्ट्रासारखा मराठी माणसांचा समाज म्हणून हे थोडंसं दुर्दैव आहे. हे आपण सगळ्या तरुण पिढींनी मिळून हे थोडंसं कमी करूया किंवा हे वारूया असं मला वाटतं. ओके. अँड अपार्ट फ्रॉम दिस एक लास्ट क्वेश्चन. जसं आपलं झालं की एक लव्ह सॉन्ग किंवा एक रोमॅन्टिक सॉन्ग आलं, पण हिस्टॉरिकल फिल्म्समध्ये ते डायजेस्ट नाही होत किंवा ते चुकीचं आहे का? बट मग त्या सगळ्या जे हिस्टॉरिक कॅरेक्टर्स आहेत किंवा ती जी लोकं होती त्यांची पण तर एक पर्सनल लाईफ होतीच. तुम्ही बोलायचं याच्याबद्दल, मी नाही बोलणार. हा, मी बोललो ना तसं की मुळात आता कसं आहे की ते लव्ह सॉन्ग जर का परत तुम्ही बघितलं जाऊन युट्यूब पिक्चरमधलं, हिरकणीमधलं, तर त्या लव्ह सॉन्गमध्ये एक स्टोरी जाते पुढे. एक्झॅक्टली. की तिला दिवस जातात, मग तिचं पोट वाढत जातं, मग तिला भार सहन होत नाही, मग ती गडावर कशी जाते किंवा मग मागून नवरा येऊन तिला कसा. त्या काळच्या बायकांची काळजी सुद्धा नवरा एवढा घ्यायचा, तर मला कित्येक बायकांनी सांगितलं की अहो आम्ही ना त्याच्याकरता परत नवऱ्याला घेऊन गेलो की बघा. आणि आमच्या डोक्यात तो एलिमेंट होता की हिरकणीमध्ये शेवटी नवरा ओवाळतो बायकोला आणि तो असं म्हणतो की मी कुठली मोहीम पार करून होतो, तू मला ओवाळतेस ना, मग आज तू एवढी मोठी मोहीम फत्ते करून आलीस तर मग मी तुला ओवाळायला नको. तर हे जे जेस्चर असलं पाहिजे बायकोच्या प्रती, ते त्या काळीच असणार मुळात. तर ते का नाही दाखवायचं. आणि त्याची पार्श्वभूमी म्हणून त्या दोघांचं रिलेशन एस्टॅब्लिश करण्याकरता की बॉन्डिंग त्यांच्या दोघांचं आणि तिचा प्रेग्नन्सीचा प्रवास हे दाखवण्याचं डिव्हाइस आहे
ते लव्ह सॉन्ग म्हणजे. दॅट इज नॉट अ सेन्शियस और इंटिमेट काइंड ऑफ सॉन्ग. नॉट इंटिमेट और सेन्शुअस, पण त्यांची पण तर पर्सनल लाईफ होती ना. Exactly. त्यांच्यात पण पण प्रेम हे जे आहे ना, होतं personal आणि life ते चा बद्दल इतिहासात लिहिलेलं जरी नसेल तरी ते होतं. बरोबर आहे. पण पर्सनल हा मुद्दा थोडासा कसा आहे की त्या कथेचा फोकस काय, मला काय कथा सांगायची. ओके. जसं प्रसाद दादाला त्या दोघांची कथा सांगायची, एका नवरा बायकोची आणि त्यांच्या बाळाची, पण मला वॉरियर दाखवायचा आहे. बरोबर. तर त्याचा फोकस वेगळा आहे. त्याचं जे पर्सनल लाईफ आहे ते दाराच्या इथे ओवाळून त्याला जड मनाने जड अंतःकरणाने निरोप देणारी बायको आहे. ती फर्जनमध्ये पण आहे, ती बत्ते शिकस्तमध्ये पण आहे, ती तानाजीमध्ये पण आहे. तर त्याचा फोकस वेगळा आहे. त्यांच्या पर्सनल रिलेशनशिपचा किंवा त्यांच्या पर्सनल स्पेसचा तो फक्त समजून गेला म्हणजे मी तू माझा सांगा ती मालिका केली 4 वर्ष. हो. त्याच्यात तुकारामांना 4 मुलं झाली, पण एकदाही मी हिरोईनचा हात हातात घेतला नाही त्या. सो कारण त्याचा फोकस फार क्लिअर होता की, आणि इथेच तारतम्य हा भाग येतो महत्वाचा, की मुळात महत्वाचं काय आहे. तर त्यांचं पर्सनल लाईफ होतच ना, त्याशिवाय ती मुलं कुठून आली नाही. येस. तर ॲक्च्युली मला माझा प्रश्न किंवा असं नाही आहे, फक्त एक माझं म्हणणं असं आहे की जसं की दिग्पाल सर म्हणाले की फर्जंदमध्ये जसं दाखवलं आहे की जेव्हा कोंडाजी बाबा फर्जंद किल्ला जिंकतात आणि त्याच्यानंतर लगेचच शिवाजी महाराज तिथे आलेले दाखवले. तर बेसिकली हे की चिन्मय सर म्हणाले की आर्गो हा जो आहे त्यामध्ये कुठलाही क्लायमॅक्स वगैरे नाही आहे, सरळ सरळ तो चित्रपट दाखवल्याने तो एकदा भारावून जातोय नाही, प्रेक्षकाला. थोडस चूक होते. ऍक्च्युअल घटनेत तसं नाही, पण चित्रपटात क्लायमॅक्स आहे. हा तर सॉरी, चित्रपटात त्यांनी घडवलंय तो क्लायमॅक्स. आणि बऱ्याच चित्रपटांमध्ये असं की क्लायमॅक्स दाखवलाही नाहीये, पण तो आपल्याला बऱ्याचदा भारावून पण जातो, अशाही मूवी आहेत. तर मग मला असं म्हणायचं की, आणि त्यातल्या त्यात हा प्रश्न की आत्ता मला कळालं, म्हणजे मलाही माहिती नव्हतं की जेव्हा तो किल्ला जिंकला जातो आणि शिवाजी महाराज 2 दिवसानंतर त्या किल्ल्यावरती येतात, हे मला आत्ता कळलं. आत्ता जर तो चित्रपट मी बघितला आणि जर पुढे जाऊन मी जर तेच सांगितलं असतं की नाही त्यानंतर लगेचच शिवाजी महाराज तिथे येतात, तर तो एक माझ्याकडून ती एक चूक झाली असती आणि तीच पुढे पुढे गेली असते. तर मला म्हणूनच मी मगाशी म्हटलं की सिनेमा हा तितकाच पॉवरफुल आहे येस आणि त्याच पद्धतीने केला पाहिजे, आणि ती चूक मी पत्ते शिकस्तमध्ये निस्तरली. हो, ते सर म्हणजे मला हे एक म्हणायचं होतं की ते खूप चांगली गोष्ट होती की जर आपण त्यामध्ये क्लायमॅक्स न आणता जर तो सरळ सरळ तेवढ्या साध्यापणाने जर दाखवतोय आणि जर तो भारावतोय आणि पुढे आत्ताच तुम्ही म्हटले की रेफरन्ससाठी जर मूवीज आता यूज केल्या जातात, तर तो एक खूप चांगला पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह होता आणि ती खूप चांगली गोष्ट होती. ते एक माझं ओपिनियन की ते असायला हवं, पुढे ते तसंच असायला हवं की त्यामध्ये जास्त क्लायमॅक्स नसून जशी ती गोष्ट आहे जर ती आतापर्यंत तशीच आली तर 18,306 दिवसांचं आयुष्य शिवाजी महाराजांचं होतं, बेडेकर सर कायम सांगायचे. या माणसाच्या या मर्यादित कालावधीतल्या अनेक कॅरेक्टर्सची चर्चा आपण इथे आता केली आहे. ह्या भविष्यामध्ये असे अजून कोणते कॅरेक्टर्स तुम्हाला खुणावत आहेत आणि असे कोणते कॅरेक्टर्स आम्हाला सगळ्यांना इथून पुढे स्क्रीनवर बघायला मिळतील? होऊ दे. हा संपूर्ण प्रश्न फारच मस्त प्रश्न होता. स्लेट देखलो. पण मी आता सांगितलं तर माझे विषय फुटतील. एकूण 8 चित्रपटांची मालिका आम्ही ठरवलेली आहे मित्रांनी, आणि त्यातले 2 आपण केले, 3रा येऊ घातलाय आता जंग जोहर, आणि त्याच्या पुढे अजून 5 असे एकूण 8 चित्रपट शिवाजी महाराजांच्या चरित्रावरचे मांडायचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या अल्पमतीने, मला जेवढं शक्य आहे तेवढं. माईक हा विचारा आवाज येतो. मला वाटतं की आमच्या पिढीने ज्यावेळेस नुसता इतिहास पुस्तकात किंवा एका धड्यात किंवा एखाद्या कवितेत वाचला, तो ह्या आजच्या ह्या तरुण डायरेक्टर पिढींमुळे आपल्या सगळ्यांना तो ॲक्च्युली पाहायला मिळतोय. तर आपण सगळ्या तर्क करण्यापेक्षा सर्वजण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे सर्वांनी. थँक्यू सो मच. कसं असेल काय असेल हे जे दिसायला मिळालं, अनुभवायला मिळालं, तर असेच इथून पुढे अजून चांगले 8 सांगितले. धन्यवाद सर. 8 नाही 80 दाखवा, आमच्या चांगल्या प्रश्नाचा नेहमी सहभाग राहील. Hi, my name is Santosh Pai. I need a favor from you. I am the member of Screenwriter Association. मी स्वतःचा म्हणजे स्टोरी आणि स्क्रिप्ट
लिहून ठेवल्यात. इव्हन त्या SW अंडर रजिस्टर पण केल्यात. लास्ट 6 मंथपासून मी प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला कुरिअर पाठवले, मेल केले, इव्हन फोन पण केले. फक्त आमिर खान प्रोडक्शन हाऊसकडनं मला रिप्लाय आला की प्रोडक्शन हाऊस चांगलं प्रोडक्शन हाऊस नाही, त्यांचा रिप्लाय काय आला मला की 3 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. सर आय नीड फेवर फ्रॉम यू की जर तुम्ही माझा स्क्रिप्ट जर बघितल्या, म्हणजे माझा स्क्रिप्ट फार छान आहे मी असं म्हणत नाही, माझी स्टोरी फार छान आहे असं म्हणत नाही, तर मी काही लेटर्स आणले ते ओम सरांना मला हँडओव्हर करायचे. मुजुमदार अमेरिकन प्रोडक्शन ते वाचतात स्क्रिप्ट तिकडे. थँक्यू. फक्त एक नॉर्मल ह्युमन म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून मी अपेक्षा करतो की आपल्याकडनं काही फेवरिंग मिळेल. थँक्यू. आपण मला असं वाटतं वेळ कमी आहे फार. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. एकच प्रश्न आहे की प्रश्न आहे मला काहीतरी सांग. मला वाटलं ऑर्गनायझर म्हणून काहीतरी सांगायचं, चला लवकर बाहेर प्रश्न असा आहे की सिनेमॅटिक लिबर्टीचा वरती आपण डिस्कस करतोय आणि जसं सरांनी सांगितलं की राजकारण आता प्रत्येक गोष्टीत येऊ घातलंय, तर स्ट्रॅटेजिक कंटेंट इंटिग्रेशन या शब्दाच्या हिशेबाने हल्ली जसं कोकची बाटली एखाद्या सीनमध्ये दाखवणं, तसं आता स्ट्रॅटेजिक कंटेंट इंटिग्रेशनमध्ये जर समजा कुणा एकाला वाटलं की या 4 गोष्टी जरा आम्हाला फेवरेबल ठरतील त्या तुम्ही सिनेमात दाखवा, तर तुमच्या 4 दिग्दर्शकांपैकी त्याच्यावर तुमचा काय टेक असेल असं काय ऑफर तुम्हाला? एकच मिनिट, तुमचं काय होतं? तुम्हाला पण काहीतरी विचार. मला एक छोटा प्रश्न विचारायचा. मगाशी तुम्ही ते घोरपडे बंधूंचं सांगितलं ते खरंच छान होतं, पटलं. पण माझ्या बाजूला राहणारा एक मुलगा हिंदी सायडर आहे तो, आणि त्यांनी ते सगळं बघितलं फिल्म वगैरे, आणि त्यांनी सांगितलं की हमारे टीचर्स जो है ना बहुत गलत सिखाते हैं हमको. तानाजीची स्टोरी त्याला माहिती होती, त्यांनी सांगितलं की इथे वेगळं दाखवलंय जे काही आपण दाखवलेलं आहे ते, आणि ते टीचर्स बहुत गलत सिखा रहे हैं, ये करेक्ट है. तर आता आम्ही काय उत्तर द्यायचं? एक बर, आपण अजून एक प्रश्न घेऊया, मग त्या तिन्हीचं मिळून उत्तर. अजून कोण? सर, सर्वप्रथम तर तुम्ही म्हणजे इतिहास नव्यानं समोर आणताय त्याबद्दल तुमचं आमच्या सर्वांकडून अभिनंदन. आणि मला असं विचारायचं आहे की तुम्ही लोककला हा प्रकारही समोर आणताय, तर ते म्हणजे कसं आहे, आता सध्याच्या काळात लोककला ही बऱ्याच अर्थी म्हणजे लोप पावत चालली आणि ती नव्यानं समोर येते, तर म्हणजे ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक कमेंट आणि एक प्रश्न आहे. कमेंट अशी की आम्ही जे तुम्हाला सांगतोय की आम्हाला मूव्हीजमध्ये आणि पुस्तकामध्ये इतिहासामध्ये फरक करता येणार नाही, तुम्ही एकतर फार पोलाइटली त्याचा भार का घेताय? ज्यांना कळत नाही, त्यांना कळत नाही, एक स्टोरी टेलर म्हणून तो तुमचा हक्क असावा, पहिली गोष्ट हा. तर ते तुम्ही घेऊ नका तुमच्यावरती दडपण. ज्यांना समजायचं असेल ते समजेल, ज्यांना नसेल त्यांना नसेल. दुसरी गोष्ट, जसं तुम्हाला गोष्ट सांगायला आवडतं तसं आमच्यामध्ये बसलेल्यांना गोष्ट ऐकायला आवडतं. सो इतिहास बाजूला ठेवून मे बी तुमच्यामध्ये एखाद्या गोष्ट सांगणाऱ्याला वाटेल की मला शाहिस्ते खानाच्या बाजूने गोष्ट सांगायची, त्याच्या स्वतःच्या मनात तो हिरो होताच ना, तर मे बी तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरावी वाटली आणि तशी गोष्ट सांगावी वाटली आणि मला पण ती ऐकायला आवडेल, तर तसं तुमच्या आयुष्यात किंवा माझ्या आयुष्यात होईल भारतात असं तुम्हाला वाटतं का? बर, आता 3 प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की त्यांनी जे मगाशी म्हटलं फिल्म ब्रँडिंग, की इनफिल्म ब्रँडिंग सारखं उद्या एखाद्याने ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं किंवा एखाद्या याचं ब्रँडिंग करा असं जर समोर एक प्रस्ताव आला तर मेकर्स म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? मॅडमचं असं म्हणणं आहे की शाळेत शिकवला जाणारा इतिहास आणि सिनेमात दिसणारा इतिहास हा खूप वेगळा आहे आणि मुलांचं कन्फ्युजन होईल का? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की थँक्यू, तुम्ही आमच्यावरचा भार कमी केलं त्याच्याबद्दल. आणि बी, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी जर गोष्ट सांगायची असेल तुम्ही ती सांगा, तुम्ही त्याचं दडपण घेऊ नका. आता ह्या तिन्ही गोष्टी खूप इंटररिलेटेड आहेत खरं तर ह्याच्यावर मेकर्स म्हणून तुमच्या तिघांचं काय म्हणणं हे ऐकूया आणि मग मला असं वाटतं की आपण समारोप करूया याचा. मला तुमचा प्रश्न कळला नाही एका अर्थी की तुला सांगितलं की असं हा नाही म्हणजे ऐतिहासिक फिल्म मध्ये इन फिल्म ब्रँडिंग नाही कसं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, आता ऐतिहासिक नाही पण एखादा कोणीतरी नेता आहे तर त्याला मोठं करण्यासाठी किंवा त्याच्या वर फोकस करण्यासाठी तुम्ही त्याच्या बाजूने एखादी फिल्म करा, प्रोपॅगँडिक फिल्म करा, असं जर आलं तर हा प्रस्ताव तू स्वीकारशील का मेकर म्हणून? नाही, मुळात मला पहिल्यांदा तो जे मांडतोय प्रपोजल त्याच्यात नाट्य किती आहे, त्याच्यात सिनेमा आहे का हे पहिलं मी शोधीन. त्याच्यात जर सिनेमा असेल तर मुळात मी त्याची पहिली मान्यता देईन. तिथे सिनेमॅटिक काही नसेलच त्याच्या प्रपोजलमध्येच किंवा त्याच्या विषयामध्येच तर पुढे जायची काही
गरजच नाही. आणि मग पुढे गेल्यानंतर समजा मला त्याच्यात सिनेमा दिसला आणि तो मला म्हटलं की हा अशा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला पाहिजे, तर त्याला मी तयार नाही होणार पर्सनली. मला वाटलं की नाही, फिल्म अशी व्हायला पाहिजे. ते तुम्हाला मान्य असेल, जो माणूस येईल माझ्याकडे त्याला ते मान्य असेल तर मी फिल्म करीन. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी फिल्म नाही करणार, मग तो डिरेक्टर होतो ना, मी नाही होत. कोणी कुठलाही मेकर अशा प्रकारे हे करत नाही. म्हणजे जे आपल्याला वाटत असतं, जे मनापासून वाटत असतं तेच तुम्ही करता. पण अशा ऑफर्स येत नाहीत का? तर अशा ऑफर्स डेफिनेटली येतात आणि अशा ऑफर्स पूर्वीही आलेल्या आहेत आणि अशा ऑफर्स पुढेही येत राहतील. एका पर्टिक्युलर व्यक्तीवरती चित्रपट करणं किंवा व्यक्तीचा एक अजेंडा पुढे करून बोलणं ह्याहीपेक्षा अधिक प्रमाणात एक प्रोपोगंडा फिल्म ज्याला म्हणतात, तर प्रोपोगंडा फिल्म ही आपल्या देशात माझ्या मते होतच नाही. आपण प्रोपोगंडा फिल्मच करत नाही. जर आपण अमेरिकन सिनेमा बघितला तर अमेरिकन सिनेमामध्ये भयंकर जास्ती प्रमाणात प्रोपोगंडा फिल्म्स होतात. अमेरिकन सिनेमामध्ये त्यांचं जे पूर्णपणे त्यांच्या आर्मीवरती किंवा त्यांच्या सैन्यावरती जो भर आहे, तो भर हा पूर्णपणे हा अमेरिकन आर्मी फंड करतं. करेक्ट. फिल्म्स आर डायरेक्टली और इनडायरेक्टली फंडेड बाय द पेंटागन. करेक्ट. सो आता ह्याचं काय आहे, समथिंग दॅट आय वॉज टॉकिंग रिसेंटली, काही दिवसापूर्वीच मी एक माझ्या खूप मोठे निर्माते मित्र आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. मोठे ॲक्टर देखील आहेत ते. तर त्यांच्याबरोबर चर्चा करताना आमच्यामध्ये हे असंच लक्षात आलं की हिंदुस्थानीयोने भारतीय लोकांनी आपण सिनेमा ॲज अ प्रोपोगंडा, ॲज अ एखादा कुठला चित्रपट असेल जो भारतीय संस्कृतीचा किंवा भारतीय आपल्या अस्मितेचा जर पुढाकार करणार असेल, त्याला जर जास्ती आपण वृद्धी देण्याचा शक्यता असेल त्या चित्रपटामध्ये, तो चित्रपट हा जगात सगळीकडे दिसला गेला पाहिजे. करेक्ट. एक मला साल आठवत नाही, पण जॉर्ज बुश आणि चायनाचे त्या काळातले जे प्रमुख होते, प्रेसिडेंट होते, ह्यांच्यामध्ये एक चर्चा झाली होती आणि त्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की चायनामध्ये जो इंटरनॅशनल सिनेमा असतो त्या इंटरनॅशनल सिनेमाच्या डिस्ट्रीब्युटरला 17% मिळत होते. बाकीचे जे पैसे होते ते चायनीज डिस्ट्रीब्युटर ठेवायचा, पण अमेरिकन फिल्म्सना फक्त 17% मिळत होते. ॲज अ रिझल्ट अमेरिकन फिल्म्स वर नॉट रिलीजिंग इन चायना सो मच. करेक्ट. जॉर्ज बुश हू वॉज द प्रेसिडेंट वेंट फॉर दिस मीटिंग आणि द सेंट्रल म्हणजे 1 पॉईंट अजेंडा